करण्याचा हा एक प्रयत्न आहे. आज त्यात दुसरं औचित्य असं आहे की आजचा तारीख आहे 11 जुलै, म्हणजे हा लोकसंख्या दिन आहे, जागतिक लोकसंख्या दिवस आहे. आणि आज भारताची लोकसंख्या ही जगात दुसऱ्या क्रमांकाची लोकसंख्या आहे आणि त्यात असंही म्हटलेलं आहे की इंडिया इज गोइंग टू बी द यंगेस्ट कंट्री. म्हणजे आपल्या 137 कोटी लोकसंख्येमध्ये किंवा 140 कोटी लोकसंख्येमध्ये तरुणांचं प्रमाण हे जास्त असणार आहे. एखाद्या लोकसंख्येत तरुणांचं प्रमाण किती जास्त आहे आणि याच्यावरून कळतं की त्या देशाची प्रगती किती होणार आहे. ज्या लोकसंख्येत तरुणांचं प्रमाण जास्त, म्हणजेच कार्यक्षम लोकांचं प्रमाण जास्त, तो देश जास्त प्रगती करू शकतो. आणि म्हणूनच चीनला आता लक्षात आलं की जरी त्यांची लोकसंख्या पहिल्या क्रमांकाची असली तरी सुद्धा त्याच्यात तरुणांचं प्रमाण कमी होत चाललेलं आहे. आणि म्हणूनच त्यांनी आता 31 मेला त्यांचा रूल चेंज केला आणि तिसरंही अपत्य व्हायला त्यांनी परवानगी दिलेली आहे, कारण त्यांना त्यांची तरुणांची संख्याही वाढवायची आहे. म्हणजे एवढी सक्ती करून जे काही त्यांनी लोकसंख्येचं प्रमाण घटवलं त्याचा हा दुष्परिणाम होता. आपण मात्र मतपरिवर्तनाच्या जोरावर जनन दर मात्र जो 3.4% होता 1994 साली, तो 2020 मध्ये 2.2 पर्यंत खालती आणलेला आहे. आणि तरुणांची जी लोकसंख्या 2001 मध्ये 35 कोटी होती, ती वाढून आता 2020 मध्ये 44 कोटींवर गेलेली आहे. आणि 2021 मध्ये कदाचित ती आता यावर्षी जे सेन्सस होईल त्याच्यात कदाचित ती याच्यापेक्षा थोडीशी जास्त असणार आहे. त्यामुळे तरुण पिढी भारतात जास्त असणार आहे. भारत सगळ्यात तरुण देश असणार आहे, तरुणांचा देश असणार आहे. आणि मग हीच तरुण पिढी जेवढी जास्त सक्षम असेल आणि तेवढं प्रगती आपली जास्त होईल. आणि मग ही सक्षमता कशी वाढेल, तर ते जेव्हा मानसिक दृष्ट्या सुदृढ असतील तेव्हाच आणि सकारात्मक असतील तेव्हाच ती पिढी जास्त सक्षम असेल. आणि म्हणूनच ही सक्षमता वाढवण्यासाठी हा एक आजचा प्रयत्न आहे. कारण आज ज्यांच्याशी आपण बोलणार आहोत त्या सगळ्यांनी काहीतरी सत्य सुंदर सर्वथाचा ध्यास घेऊन काहीतरी वेगळं आपण करू शकतो हे दाखवून दिलेलं आहे. आणि म्हणूनच ते तुम्हा सगळ्यांसमोर आणण्याचा हा प्रयत्न आहे. आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत आणि त्या संवादातून आपल्या विचारांना एक नवी दिशा देण्याचा प्रयत्न आपल्याला करता येईल अशी मला नक्कीच आशा आहे. तर आजचे आपले पहिले पाहुणे आहेत ते म्हणजे अमरावतीच्या संत गाडगेबाबा विद्यापीठातून ME इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग मध्ये करून नंतर इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन मध्ये PhD त्यांनी केलेली आहे. आणि आता शिरपूरमध्ये RC पटेल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मध्ये असिस्टंट प्रोफेसर म्हणून 2005 पासून ते आतापर्यंत ते कार्यरत असलेले, ज्यांच्या नावावर 3 आंतरराष्ट्रीय पेटंट्स आहेत, 2 राष्ट्रीय पेटंट्स आहेत, 23 आंतरराष्ट्रीय जर्नल्स मध्ये वेगवेगळ्या पब्लिकेशन्स केलेली आहेत. क्रमिक पुस्तकांमध्ये ज्यांचे 3 त्यांनी प्रकरणं लिहिलेली आहेत. 25च्या वर आंतरराष्ट्रीय परिषदात त्यांनी त्यांची प्रेझेंटेशन्स केलेली आहेत. तरुण तेजांकित जो आता लोकसत्ताचा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे, त्याच्याशिवाय सुद्धा इतर अनेक कितीतरी आंतरराष्ट्रीय आणि स्थानिक पुरस्काराने ते सन्मानित आहेत. तर असे अनेक पुरस्कारांचे मानकरी असूनही ज्यांनी माणूस पण टिकवलेला आहे असे डॉक्टर तुषार जावरे, तुमचं मानस आणि मनोदयतर्फे मनपूर्वक स्वागत. दुसरा आपला पाहुणा आहे तो म्हणजे मूळचा डोंबिवलीकर असलेला, आपल्याच डोंबिवलीतल्या SV जोशी सवा जोशी विद्यालयाचा माजी विद्यार्थी असलेला आणि आता तरुण तेजांकित सह अनेक पुरस्कार प्राप्त असलेला फिल्म निर्माता, अभिनेता, लेखक, शेफ म्हणून हे जो काम करतो आणि त्याचबरोबर समलिंगी लोकांचा पहिला भारतीय राजदूत असं ज्याला म्हणता येतं, अशा विविध भूमिका निभावणारा, LGBTQ थीम असलेल्या 20 फिल्म्स मध्ये ज्यांनी काम केलेलं आहे, स्वतःचं ज्याचं YouTube चॅनल आहे त्याविषयीचं, कशिश आंतरराष्ट्रीय फिल्म महोत्सवामध्ये 2012 साली फिल्म संदर्भातला आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळवणारा आणि आताचा तरुण तेजांकित पुरस्कार मिळवणारा नक्षत्र बागवे, तुझं सुद्धा मनापासून मानस आणि मनोदयतर्फे स्वागत. थँक्यू सो मच डॉक्टर. लेखिका, अभिनेत्री, दिग्दर्शिका या तीनही जबाबदाऱ्या लिलया पेलणाऱ्या
येणारी, नाटकातून समाज बदलता येतो याच्यावर विश्वास ठेवणारी व तो बदलण्यासाठी रंगमंचावर आणि रंगमंचा बाहेरही विचार ठामपणे मांडणारी, नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा मधून पदवी घेतल्यानंतर पोपटपंची, चहेता, हारूस मारूस, वेडिंग अल्बम, हम पंछी लहरों के, इस कमबख्त साठे का क्या करे अशा नाटकातून ज्यांनी काम केलेलं आहे. कोलॅबोरेटर हारूस मारूस, म्युझिक ऑफ स्पीसीज इन डेंजर अशा नाटकांचं ज्यांनी दिग्दर्शन केलेलं आहे. आणि फक्त मराठीतच नाही तर संस्कृत, हिंदी, इंग्रजी या इतर भाषातही ज्यांनी नाटकं केलेली आहेत. आणि बिंग असोसिएशन या नाट्यसंस्थेच्या ज्या संस्थापक आहेत, जी संस्था धर्मांधता, भेदभाव, लैंगिक शोषण अशा अनेक विविध सामाजिक विषयांना वाचा फोडते आपल्या नाटकातून, तर अशा संस्थेच्या संस्थापक आणि तरुण तेजांकित पुरस्काराच्या मानकरी असलेल्या निर्भीड नाट्यकर्मी रसिका आगाशे, तुमचं सुद्धा मानस आणि मनोदयच्या परिवारातर्फे मनपूर्वक स्वागत. तर थँक्यू सो मच. तर आजचा हा जो प्रोग्राम आहे याच्यामध्ये आता आपण मुलाखत घेणार आहोत आणि या मुलाखतीतूनच आपण त्यांचा संपूर्ण जो कामाचा प्रवास आहे तो आपण त्याच्यातनं उलगडणार आहोत. तर मी एकेकाला प्रश्न विचारेन आणि मग त्याप्रमाणे पुढे पुढे आपण जात राहूया. तर माझा पहिला प्रश्न आहे डॉक्टर तुषार जावरे यांना, की इंजिनियर झाल्यानंतर शक्यतो लोक इंजिनिअरिंग मधलेच कितीतरी छान हाय सॅलरी जॉब कडे वळतात, पण तुम्ही संशोधनाच्या क्षेत्राकडे कसे काय वळलात? तर कारण संशोधनाकडे जाणारे फार थोडे असतात, तर ही पहिल्यापासून संशोधनाची काही आवड होती का तुम्हाला? सर्वप्रथम सर, मी आपल्या ऑर्गनायझेशनला शुभेच्छा देऊ इच्छितो. आपला जो 20 वर्षाचा प्रवास झालेला आहे आणि पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि आपले मनापासून धन्यवाद की आपण मला या कार्यक्रमासाठी बोलवलं. सर, जो प्रश्न आपण विचारलेला आहे त्यात सांगायचं असेल, मला सुरुवातीपासून मला आवड होती संशोधनाची, की जेव्हा मी शालेय शिक्षण घेत असताना जे विज्ञान प्रदर्शन असतं आपलं, त्यात मी वेगवेगळे म्हणजे माझे जे प्रोजेक्ट मॉडेल्स होते मी ते प्रेझेंट करायचो. मग त्यानंतर अभियांत्रिकी म्हणजे इंजिनिअरिंगला मी ॲडमिशन घेतलं आणि जेव्हा मग मी फायनल इयरला होतो, त्यात मग जे 3-4 वर्षात आम्ही जे नॉलेज गेन केलेलं होतं की त्या बेसवर आम्हाला एक प्रोजेक्ट डेव्हलप करायचा असतो. मग त्यातही माझी जी भावना होती की आपलं जे ज्ञान आहे ते समाजासाठी काहीतरी उपयोगी पडावं, की त्याचा यूज व्हावा आणि त्यांच्या ज्या समस्या आहेत त्या कुठेतरी आपल्या ॲज अ इंजिनियर म्हणून आपण तिथे सोडवण्याचा प्रयत्न करावा. तर बीईला असताना मी जो प्रोजेक्ट डेव्हलप केला त्यात तुम्हाला जर माहिती असेल की जेव्हा पेशंट ICU मध्ये असतो, जे काही आपण त्यांना मेडिसिन देतो इट इज थ्रू सलाईन. तर मग कधी कधी काय होतं की रात्री पेशंटला आपल्याला डोसेस द्यायचे असतात, तर ते ॲक्युरेट अमाऊंट आणि ॲक्युरेट टाइमला दिले गेले पाहिजे, हे फार महत्त्वाचं असतं. मग त्यात आम्ही तेव्हा असा प्रोजेक्ट डेव्हलप केला की ज्याच्याने ती प्रोसेस जी होती ती आम्ही ऑटोमॅटिक केली. मग त्याच्यात फक्त आपल्याला डोसचा जो अमाऊंट आहे तो आणि टाइम, ह्या दोन गोष्टी एंटर करायचा सिस्टीमला, आणि सिस्टीमचा टाइम आणि आपण सेट केलेला टाइम हे मॅच झालं की ऑटोमॅटिक जे काही ड्रग असेल ते त्याच्यात इंजेक्ट व्हायचं. असं आम्ही तेव्हा तो प्रोजेक्ट केला आणि मग तो राष्ट्रीय स्तरापर्यंत घेऊन गेलो. मग नंतर पुढे अभियांत्रिकी झाल्यावर एक थोडं घरून बॅकग्राऊंड पण होतं, आजी आजोबा भाऊ वगैरे सर्व एज्युकेशन फील्ड्समध्ये होते. एज्युकेशन फील्डही जॉईन केलं आणि मग नंतर पुढे सोबत शिक्षणही कंटिन्यू केलं. मग मास्टर डिग्री करण्याचा योग आला माझा तो शेगावचं जे गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय आहे तिथून. मग मी तिथे ME केलं आणि मग तिथेही प्रोजेक्ट असतो सर आम्हाला. त्यातही जो प्रोजेक्ट मी डेव्हलप केला त्यात जनरली काय होतं की IP ॲड्रेस जो असतो तो आपण म्हणजे जे हॅकर असतात ते हॅक करत असतात आणि ज्याच्याने सिस्टीमचा आणि चांगल्या मोठ्या प्रोजेक्टचा डेटा हॅक होत असतो. मग ते प्रिव्हेंट करण्यासाठी आम्ही तेव्हा एक सिस्टीम डेव्हलप केली, दॅट इज कॉल्ड एज अ IP ॲड्रेस हॅकिंग प्रिव्हेन्शन सिस्टीम युझिंग FPGA. आणि मग त्यावेळी मला जे गाईड लाभले ते माझे मास्टर डिग्रीचे आणि PhDचे दोघं गाईड होते, डॉक्टर KP कांचनदानी. आणि मग त्यांनी मला खरं जे रिसर्च काय असतं आणि पुढे ह्या रिसर्चमध्ये कसं जाऊ शकतो ह्या सर्व गोष्टी त्यांनी मला तिथे शिकवल्या. आणि मग नंतर मी PhD साठी मला त्यांचं मार्गदर्शन लाभलं आणि PhD करत असताना मग त्यांनी मला जो टॉपिक दिला की लहान पोरांच्या मेंदूशी रिलेटेड जे मी संशोधन केलेलं आहे. आणि मग
म्हणजे तो टॉपिकही असा होता की ज्याच्याने आपल्याला समाजाचे जे समस्या आहे ते सोडवता येतील आणि संशोधनाकडे वळता येईल. आणि संशोधन हे असं फील्ड आहे सर की जसं तुम्ही म्हटलं की जर आपण कंपनी वगैरे गेलो तर डेफिनेटली आपल्याला हायर पॅकेजेस वगैरे भेटतात आणि मग हायर पॅकेजेस असले की ते समाजात एक वेगळी त्याची प्रतिष्ठा वगैरे असते. पण संशोधनात तसं ग्लॅमर नसतं असं आपण म्हणू शकतो. किंवा एक आपल्याला असं म्हणता येईल की संशोधन किंवा जो रिसर्चर असतो तर त्याला तेवढं ॲप्रिसिएशन भेटत नाही समाजात आणि तेवढं त्याला आर्थिक लाभही भेटत नाही. तर कदाचित त्यामुळे लोक ह्या क्षेत्राकडे वळत नसतील. पण माझं स्वतःचं म्हणजे एक वैयक्तिक मत होतं किंवा पहिलेपासून जी धारणा होती की आपण घेत असलेलं नॉलेज हे समाजासाठी कुठेतरी उपयोगी पडावं आणि समाजाच्या ज्या समस्या आहे त्या सोडवता याव्यात. आपल्या म्हणजे जे आपलं टेक्निकल नॉलेज आहे ॲज अ इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर आपण त्या समस्या सोडवायचा प्रयत्न करायचा. आणि कुठेतरी पहिल्यापासून एक मनात होतं की जी वैद्यकीय फील्ड आहे म्हणजे मेडिकल फील्ड आहे त्याच्याशी आपण रिलेट व्हायचं. म्हणून सुरुवातीपासून जे प्रोजेक्ट्स मी डेव्हलप केले तर ते मोस्टली मेडिकल फील्डशी रिलेटेड होते. आणि माझं जे संशोधन आहे स्वतःचं PhD वरचं तर तेही माझं लहान पोरांच्या मेंदूशी रिलेटेड MRI प्रतिमांचं मी विश्लेषण करण्याची आम्ही जी प्रणाली डेव्हलप केलेली आहे त्यात आहे. आणि सध्या मी म्हणजे PhD मार्गदर्शक म्हणून काम करतोय इथे. आणि त्यातही जे माझे रिसर्च स्कॉलर आहेत एक जण आता त्या MRI इमेजेसवर वर्क करताय. फक्त याच्यात आम्ही 0 to 6 monthsचा ड्युरेशन घेतलेला आहे. नंतर जे आहे सर त्यात एक लंग कॅन्सर डिटेक्शनवर आमचं काम चाललेलं आहे. आणि आता नवीन एक स्कॉलर जे रजिस्टर झालेले आहेत ते कोलोरेक्टल कॅन्सर डिटेक्शनवर काम करतायत. तर म्हणजे मेडिकल इमेजेस घेऊन त्यांचं प्रिडिक्शन करायचं, अर्ली डिटेक्शन करायचं डिसीजचं. हे असं सगळं संशोधनाचं कार्य आता सुरू आहे आणि पुढेही मी ते सुरू ठेवणार आहे. खूप छान वाटलं म्हणजे ऐकून की मी लहानपणापासून तुम्हाला कुठेतरी या सगळ्या प्रोजेक्टची आणि आवड होती आणि त्याच्यात तुम्ही विज्ञान प्रदर्शनात वगैरे भाग घ्यायचा आणि तिथून कुठेतरी ती आवड जोपासली गेली होती. कदाचित तुम्ही जसं म्हणाल की घरात पूर्णपणे एज्युकेशनची बॅकग्राऊंड असल्यामुळे जास्त आणखीन त्याच्यामध्ये रिसर्च करावं, पुढे जावं असं वाटलं आणि त्यात तुम्हाला तसं संशोधनाला पाठबळ देणारे किंवा प्रोत्साहन देणारे तुमचे शिक्षकही तुम्हाला भेटले आणि त्याच्यामुळे कुठेतरी हे झालं. पण त्यातही आणखीन महत्वाचं जे आहे म्हणजे आता मी स्वतः डॉक्टर असल्यामुळे मला आणखीन ते जास्त हे वाटतं आहे की म्हणजे वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित तुम्ही सगळी तुमची केलेली आहे संशोधन करण्याचा. विशेषतः जो म्हणजे ICUचा जो प्रोजेक्ट होता तो खूपच छान वाटला. म्हणजे काइंड ऑफ इन्फ्युजन पंप सारखा तो हे होता की आपण हे सेट करून ठेवायचं आणि मला तर असं कुठेतरी ती बॅकग्राऊंड किंवा ती तळमळ म्हणजे वैद्यकीय क्षेत्राशी जर काम केलं तर ऑफकोर्स ते संशोधन आहे ते लवकरात लवकर जास्त लोकांपर्यंत ते पोहोचेल किंवा जास्त लोकांना फायदा होईल. हा जो तुमचा विविध जी संशोधनं मी तुमच्या बायोडेटामध्ये पण वाचली तर त्याच्यामधनं पण ते दिसतं आहे. तर खूप छान वाटलं ऐकून. माझा पुढचा जो प्रश्न आहे तो नक्षत्र तुला आहे की तू समलिंगी किंवा गे समाजाचा पहिला भारतीय राजदूत असं आपण तुझं वर्णन केलं. तर मला तुला असं विचारायचं आहे की तुला जेव्हा पहिल्यांदा समजलं की तुझं ओरिएंटेशन हे गे ओरिएंटेशन आहे तर त्यावेळेला मनात कधी समजलं, कसं समजलं आणि त्यावेळेला मनात विचार आले किंवा मनात काय इमोशनल रिॲक्शन, भावनिक आंदोलन काय उभी राहिली मनात? थँक्यू सो मच. खूप खूप धन्यवाद. आणि तुमच्या मी इव्हेंटवर त्या दोघांबरोबर आता शेअर करायला मिळते स्क्रीन. खूप मोठा मुंबई सारख्या शहरात मध्यम हे असं आयुष्य आणि नेहमीच एक आदर्श मुलगा होता. अभ्यासामध्ये, ऍक्टिव्हिटीज मध्ये सगळं काही करत असताना एक जाणवत होती लहानपणी गोष्ट की तुम्ही वेगळे आहात थोडे समाजामध्ये.
तुम्ही बघताय की जेव्हा एक लग्नाची गाडी जाते तेव्हा एक पुरुष आणि स्त्री त्यांची नावं आहेत, 2 पुरुषांची आणि 2 स्त्रीची नावं का नाहीत? हा प्रश्न तेव्हा पडला नाही, पण मनामध्ये कुठेतरी असतं की तुम्ही वेगळे आहात. पण समाजामध्ये तुम्ही बघता एक स्त्री आणि पुरुष प्रत्येक ठिकाणी असे असतात ऑप्शन्स आणि तुम्हाला तर वेगळा पर्याय नसतो. त्यामुळे तुम्हाला वाटतं की तुम्ही तसेच आहात आणि तुम्ही पुढे जात राहतात. माझे वडील बँकर आहेत, रिटायर झाले. त्यांची ट्रान्सफर झाली होती विदर्भामध्ये, बुलढाणा जिल्ह्यात, आणि खूप छोटं शहर होतं ते. तिकडे गेल्यावर पहिल्यांदा मला आकर्षण वाटलं माझ्या क्लासमेट मध्ये, ते क्लासमेट साठी, आणि आम्ही 9वी मध्ये होतो. आणि बाकीची मुलं ही मुलींबद्दल गप्पा मारायची आणि मला वाटायचं की एकतर ते चुकीचे किंवा मी चुकीचे. जनरली ते चुकीचे वाटायचे, कारण माझ्यासाठी ते बिलकुल त्या गोष्टी माझ्यातनं नॅचरली यायच्याच नाहीत. आणि एक अशा ठिकाणी आम्ही होतो ज्या ठिकाणी इंटरनेट नव्हतं, लायब्ररीज नव्हत्या. इनफॅक्ट लोड शेडिंगची गोष्ट त्याला अशी 7-8 तास लोड शेडिंग असायची. त्यामुळे आणि मोस्ट इम्पॉर्टंटली खानदानाचं नाव, वडील बँकर आहेत त्यामुळे काय करावं, कोणाला सांगितलं तर लोक हसतील, या गोष्टी मनामध्ये असतात. त्यामुळे मी कोणाला त्या गोष्टी सांगितल्या नाहीत. जसं तसं मुंबईला आलो परत शिक्षण सायबर कॅफ घेतलं रुपयाच्या भाड्याने जेव्हा मिळायचं. आणि मी बघितलं कोण बघताय का माझ्याकडे. जेव्हा मला कळलं कोणी बघत नाही, मी टाईप केलं की आय एम अ बॉय अँड आय लाईक बॉयज. म्हणजे तेव्हा मला गे अँड होमोसेक्सुअल हे शब्दही माहित नव्हते. आणि त्यावेळेला एक संपूर्ण एक असं विश्व ओपन झालं माझ्यासमोर. सर्वात पहिलं आव्हान हे होतं की हे नैसर्गिक आहे का, आणि दुसरा प्रश्न होता की असं मी जगात एकटाच आहे का बाकीची लोकही अशी आहेत माझ्यासारखी. जेव्हा या दोन्ही गोष्टींची उत्तरं मला पॉझिटिव्हली मिळाली, हे माझ्या फेवरमध्ये होती की हे नैसर्गिक आहेत आणि अशी अनेक लोक आहेत, तेव्हा मी ठरवलं की मी घरच्यांना सांगायचं. आणि मला वाटतं मी 17 वर्षांचं होतो. ऑफकोर्स मला वाटतं आपण हे पुढच्या भागामध्ये घेऊ की पुढे काय ड्रामा झाला जेव्हा मी हे घरी सांगायचं ठरवलं की हा मी समलैंगिक आहे. पण मनामध्ये हे एक नेहमी असतं ना की हे काय होतंय तुमच्या बरोबर, कारण तुम्हाला नैसर्गिकरित्या हे वाटत असतं. लोकांना अनेकदा असं वाटतं की या गोष्टी हे एक फॅशन आहे किंवा एक फॉरेन ट्रेंड आहे. मला सोपा प्रश्न किंवा उत्तर हेच आहे की कोणाला आपल्या आयुष्यामध्ये कॉम्प्लिकेशन्स नको आहेत, कोणालाही हे आयुष्य जगण्याची हौस नाहीये. जे आयुष्य आम्ही जगतो ज्याच्यामध्ये आम्हाला नेहमी एक द्वेष आणि हडतूड आणि शिवाशाप दिले जातात, ते आयुष्य कोण चूज करत नाही. ते आयुष्य आमच्या वाटेला आलंय त्यामुळे ते जगतो आम्ही. आणि त्यातले काही कमी लोक असं माझ्यासारखे जे अभिमानाने जगतात. त्यामुळे आयुष्य ह्याच्यासाठीच आहे की जे मला मिळालं, जे मला निसर्गाने दिलं तेच मला पुढे न्यायचं. बरोबर आहे. पहिल्यांदा नंतर कुठेतरी थोडस तुला जाणवलं होतं. पण ते सगळीकडे असं बरेच जण ह्याच्यातनं जात असतात किंवा बरेच जण या आकर्षणामध्ये असतात, हे कळल्यानंतर कुठेतरी हे नॉर्मल आहे हे तुला कळलं, तुला कळलं, ही खूप छान गोष्ट आहे. कारण मला माहितीये की आमच्याकडे बऱ्याच वेळेला की असं मला आकर्षण आहे आणि मग त्या नॉर्मल आहे का ॲबनॉर्मल आहे या सगळ्या ह्याच्यात ती असतात. आता जे आहे किंवा समलिंगी आकर्षण याविषयी सुद्धा काही भाग आम्ही त्याच्यासाठी ठेवलेला असतो की तेही नॉर्मल आहे. म्हणजे जेव्हा आम्ही सायकॅट्री मध्ये शिकत होतो तेव्हा सुरुवातीच्या काळामध्ये हा भाग डिसऑर्डर मध्ये ठेवला गेलेला होता, परंतु आता तो डिसऑर्डर ही कुठची एक डिसऑर्डर नाहीये, तर तो एक नॉर्मल्सीचा भाग आहे हेही आता सिद्ध झालेलं आहे. त्याच्यामुळे एका वेगळ्या भावनिक आंदोलनातून की म्हणजे हे काय आहे आपल्याला, कुतूहल म्हणा, थोडस भीती म्हणा, त्या थोडस चिंता म्हणा, या सगळ्या भावनिक आंदोलनातून जाऊन भाग वाटला मला. रसिका पुढे क्षेत्र करिअर म्हणून कसं निवडलं, म्हणजे घरात तशी काही पार्श्वभूमी तुमच्या होती का, घरात कोणी कारण आगाशे जेव्हा नाव ऐकलं तेव्हा म्हणजे कुठेतरी काही मोहन आगाशे पुण्यात, तुम्ही आणि पुण्यातल्याच आहात, तर आमच्याच क्षेत्रात म्हणजे सायकॅट्रिस्ट, आमचे सिनियर सायकॅट्रिस्ट आहेत आणि ज्येष्ठ अभिनेते पण आहेत मोहन आगाशे सर, म्हणजे त्यांचीच मला आठवण झाली. तर त्यांच्याशी काही नातं आहे का?
असं काही थिएटरमध्ये. बरोबर. आणि आता ते म्हणतात सरळ की तू सांगून टाकत जा की तू माझी मुलगी आहेस. कारण मी हे सर्च मध्ये पाहिले नाही, माझ्या घरी अजिबात अशी काही बॅकग्राऊंड नाहीये. माझे वडील इलेक्ट्रिशियन होते, आई हाऊसवाईफ होती, आणि काय टिपिकल घर असं होतं. मी काय सभाधीठ होते, लाजायचे नाही म्हणून मला स्टेजवर उभं केलं जायचं लहानपणापासून, की घाबरत नाही म्हणून रोल मिळायला लागले. मग शाळेतनच मी नाटकातनं कामं करत होते. मग ते टिपिकली असतं की चांगले मार्क मिळाले की शक्यतो सायन्स घ्या, असं मला एक 11वी-12वीला माझ्यावर प्रयोग करण्यात आला. तो माझे सगळे कझिन्स की आयदर डॉक्टर किंवा इंजिनियर्स आहेत, पण माझं सायन्स 11वी-12वी हे मी डार्क एज म्हणते. मला काहीच कळत नव्हतं. माझा ऍप्टिट्यूड नव्हता, माझं मन लागत नव्हतं. मला कळलं होतं की चुकतंय काहीतरी. मग मी आर्किटेक्चर काहीतरी म्हणजे प्रोफेशनल कोर्स केला पाहिजे याच याच्यात होतं सगळं. आणि मी आर्किटेक्चरचे ऍडमिशन घ्यायला गेले आणि स्केड्यूल पाहिलं, माझ्या लक्षात आलं याच्यात नाटकाच्या रिहर्सलला वेळच नाहीये. हे नाही मला करायचं. मला बेसिकली नाटक करायचं, त्याच्या बरोबरीने शिक्षण करता आलं तर उत्तम आहे. मग समहाऊ मी कोर्सेस चेंज केले ज्याच्यावर, कारण नाटक हे शक्यतो करिअर म्हणून बघण्याकडे फारसं काही चांगलं बघितलं जात नाही, किंवा काही आर्थिक सोर्स बरा नाही असं वाटत होतं. आणि पण मी त्यांना म्हटलं की जमेल मला, फार काही माझ्याकडनं तशाही अपेक्षा नव्हत्या. म्हणजे आर्थिक दृष्ट्या मी खूप कमवीन अशी काही अपेक्षा नव्हतीच. तर मी म्हटलं जेवढे पैसे तुम्हाला असं वाटतंय मी काहीतरी एक नोकरी करून मिळवीन, तेवढे मी मिळवीन. थोडस कळस होसा. आणि मग मला समहाऊ एनएसजी बद्दल कळलं आणि माझं लक्षात आलं की ते जास्त इंटरेस्टिंग आहे. मला हे शिकायला डेफिनेटली आवडेल. आणि त्यासाठी मला ऍक्च्युली माझ्या सिनियर ऍक्टर्सनी म्हणजे अतुल कुलकर्णी, अश्विनी गिरी, प्रसाद बनारसे, मी व्हॉलंटियर होते एका थिएटर वर्कशॉपला, फेस्टिवलला. आणि माझं काम अक्षरशः दरवाजाच्या बाहेर उभं राहून लोकांचे पासेस चेक करणं वगैरे होतं. पण त्याच्यामध्ये इंटरनॅशनल नाटकं बघता यायची, असं काम केलं की. आणि तिथनं मी त्यांना त्यांचं काम मी बघितलं होतं. त्यांना असं वाटलं की नाही तुला जर असं एवढंच वाटतंय तर मग शिक जाऊन. दॅट्स हाऊ द होल जर्नी स्टार्टेड. अरे वा. मला वाटतं अभिनय क्षेत्रातली म्हणजे जी आवड होती ती कुठेतरी तुला एक स्वस्थ बसू देत नव्हती. त्याच्यामुळे सायन्स या क्षेत्राशी अजिबात काही बंध जुळलेच नाहीत अजिबात. आणि त्याच्यामुळे नाट्य क्षेत्राकडे वळणं झालं. आणि म्हणजे बऱ्याच सगळ्यांचा आपण जेव्हा वेगवेगळ्या अभिनेत्री यांचा हे करतो, आता दिलीप कुमारजी गेले तेव्हा त्यांची कुठेतरी सुरुवात हे सुरुवातीला असंच छोट्या छोट्या गोष्टी करण्यातूनच झाली होती. आणि तिथून कुठेतरी त्यांना तो देविका राणेंनी ब्रेक दिला आणि मग ते मोठे अभिनेते झाले. तर म्हणजे हा कुठेतरी एक अभिनयाकडे जाताना मला वाटतं या छोट्या छोट्या म्हणजे अर्थात आमच्याही क्षेत्रात हे असंच असतं की आम्हाला सुद्धा इंटर्नशिप करताना MBBS झाल्यानंतर सुद्धा PM मध्ये इंटर्नशिप करताना मलाही आठवतंय की अगदी एन्क्वायरी काउंटरला सुद्धा आमच्या ज्या डीन होत्या त्या तुम्ही एन्क्वायरी काउंटरला सुद्धा बसलं पाहिजे, कारण एवढी गर्दी असायची KEM मध्ये की एन्क्वायरी काउंटरला बसून सगळ्यांना डायरेक्ट सुद्धा करता तुम्हाला आलं पाहिजे. म्हणजे तुम्हाला समजेल की पेशंटना किती त्रास होऊ शकतो हे त्यांचं म्हणणं होतं. आणि ते कामही आम्ही केलेलं आहे. किंवा वॉर्ड बॉय सारखं जाऊन सगळ्या पेशंटचे रिपोर्ट ट्रेस करणं हे कामही आम्हाला असायचं. त्याच्यामुळे अशा छोट्या छोट्या कामातूनच मला वाटतं आपण घडत जातो असं मला वाटतं. आणि तुझी सुरुवात सुद्धा कुठेतरी तशीच झाली आणि पुढे अभिनय क्षेत्राकडे वळणं झालं. तर तुषार, तुम्हाला माझा पुढचा प्रश्न आहे की आता सारख्या देशामध्ये आपण म्हणतो की संशोधनाला फारसा वाव दिला जात नाही, किंवा लोक त्याच्यासाठी रिसर्च करायचं असेल, रिसर्च मध्ये जायचं असेल तर परदेशात जातात. तर असं असताना म्हणजे शिरपूर सारख्या छोट्या गावामध्ये संशोधन करताना म्हणजे कोणाची कशी मदत झाली, आर्थिक पाठबळ कसं मिळालं, किंवा काय अडचणी पण काय आल्या? मगाशी आपण जस्ट इन्फॉर्मली बोलत असताना तुम्ही त्यांचा उल्लेख केलेलाच आहे. बरोबर. तर त्या अडचणी सुद्धा कोणत्या आल्या, तर त्याच्याविषयी थोडंसं सांगा. सर, म्हणजे आपण त्याला बेसिकली असं म्हणता येईल की भारतात संशोधनाला वाव नाही असं म्हणणं थोडंसं कुठेतरी चुकीचं होईल.
ऍक्च्युली प्रॉब्लेम असा आहे की भारतात जे संशोधक आहे त्यांना जे मिळणारं ऍप्रिसिएशन किंवा आपण जे महत्व म्हणू शकतो ते समवॉट कमी आहे ऍज कम्पेअर्ड टू फॉरेन. तर फॉरेनला कसं असतं की जे रिसर्चर आहे त्यांना एक वेगळं महत्व आहे आणि ते सोसायटीचा एका हाय लेवलच्या कॅटेगरीमध्ये त्यांना तिथे काउंट केलं जातं आणि तिथे त्यांना तेवढ्या फॅसिलिटीज अवेलेबल करून दिल्या जातात ज्या आपल्याला इथे नाहीये किंवा भारतात नाहीये असं म्हटलं तर ते काही चुकीचं ठरणार नाही. तर आणि तुम्ही जे म्हटले सर की एका छोट्या शहरात आहे मी, बरोबर आहे. फक्त मी माझा जो एम होता की सोसायटल प्रॉब्लेम जे आहेत ते आपल्या जे एज्युकेशन आहे त्याच्या थ्रू सॉल्व्ह केले पाहिजे याच्यासाठी माझे प्रयत्न होते आणि आहेत आणि राहतीलही. तर सुरुवातीला जसं मी म्हटलं सर की आम्ही जेव्हा MRI इमेजेसवर काम करायचं मी ठरवलं तर सुरुवातीला इथे त्या MRI इमेजेसही मला अवेलेबल होत नव्हत्या. इव्हन जिल्ह्याच्या ठिकाणी 1.5चं टेस्लाचं मशीन होतं फक्त आणि तुम्हाला माहिती आहे की 1.5चा टेस्लाच्या इमेजेस काही एवढ्या व्यवस्थित नसतात, त्याच्यात काही आपल्याला अनालिसिसही करता येणार आणि कमीत कमी 3 टेस्लाचं मशीन्स आपल्याला अवेलेबल असलं तर त्याच्या इमेजेस चांगल्या होतील. आणि त्याच कम्पॅरिझन मध्ये जेव्हा मी फॉरेनर्स किंवा जे दुसरे रिसर्चर्स होते त्यांचे पेपर वाचायचे होतं तिथे जवळपास त्यांचं जवळ 7 टेस्लाचं मशीन्स त्या काळी तेव्हा अवेलेबल होतं. तर ह्या अडचणी येत गेल्या. पण असं असताना सर की ज्या संस्थेत मी शिकलेलो आणि जिथे मी आता वर्किंगला आहे तर तिथे एक चांगलं रिसर्च कल्चर होतं. तिथले जे सर्व आमचे प्राचार्य जे काही शिक्षक आहेत यांचं मला चांगलं सहकार्य लाभलं. जे माझे मित्र आहेत आणि माझे जे दोघे तिघी मित्र आहेत जे आम्ही सोबत काम करतो आम्ही तिघे चारंनीच सोसायटल प्रॉब्लेम्स घेऊनच आमचं रिसर्च केलेलं आहे. आणि मग ह्या सर्व गोष्टी करत असताना सर मित्रांचा शिक्षकांचा सगळ्यांचा सपोर्ट होता. घरून एक स्ट्रॉंग मला फायनान्शियल सपोर्ट जो होता तो घरून होता माझ्या की कारण कसं आहे जे मी ज्या कॉलेजला वर्क करतो ते प्रायव्हेट इन्स्टिट्यूशन्स आहेत तर त्यांच्याने जेवढं झालं तेवढा सपोर्ट त्यांनी मला प्रोव्हाइड केला. आणि मग त्या केसमध्ये मी काय केलं थोडंसं माझे जे स्वतःचे खर्च होते ते थोडे रेस्ट्रिक्ट केले आणि मग त्याच्यातून जो काही फंड होता तो मग आम्ही आमच्या रिसर्चसाठी यूज करायचं ठरवलं. आणि माझे रिलेटिव्ह म्हणजे माझे मामा आहेत आणि माझा भाऊ या सगळ्यांनी मला एक मोठं पाठबळ माझ्या मागे ते उभं केलं ज्यांनी मला कधीच म्हणजे माझी जी कौटुंबिक जबाबदारी आहे त्या येऊ दिल्या नाही आणि मला एक रिसर्च कडे मग फुल्ली फोकस करता आलं त्यावेळी. गुड, चांगलं. म्हणजे तुम्ही म्हणालात ते की मी आणि सर बोला बोला. शिरपूर हे जरी छोटं असलं सर तर इथे आमचे जे संस्था चालक आहेत माननीय अमरीशभाई पटेल यांनी इथे एक शिक्षणाचं चांगलं नेटवर्क उभं केलेलं आहे. चांगल्या सोयी आहेत आणि एक रिसर्च कल्चर इथे या सोसायटीचा ऑलरेडी डेव्हलप झालेला आहे सर. तर त्याची बरीच आम्हाला मदत झालेली आहे. अरे वा, गुड. म्हणजे कुठच्याही भारतासारख्या देशात वाव नाही असं म्हणणं हे चुकीचं आहे असं ते तुम्ही म्हणालात ते पटलं मला की म्हणजे आपला दृष्टिकोन संशोधनाला पॉझिटिव्ह असा नाही. आपण म्हणजे जसं मी मगाशी म्हटलं की इंजिनिअरिंग झाल्यानंतर काय कुठचंही इंजिनिअरिंगच असं नाही कुठचंही ग्रॅज्युएशन झाल्यानंतर शक्यतो पहिले जॉबकडे वळण्याकडे आपला कल असतो. रिसर्च मध्ये जाण्याचा किंवा रिसर्च करण्याकडे कल कमी आहे आणि त्याच्यामुळे कदाचित असं असेल की वाव नाही किंवा आपणही मग रिसर्च कडे जास्त लक्ष देत नाही. तर तो दृष्टिकोन आपण आणि समाजाने आणि पर्यायाने गव्हर्नमेंटने बदलला पाहिजे. जो थोडाफार बदलत चाललेला आहे की आपल्या आता कोरोनाचे काही दोन वॅक्सिन्स तरी आपण आपल्या देशात पूर्णपणे बनवलेले वॅक्सिन्स आहेत. तर आणि त्यामुळे कुठच्याही छोटं गाव असू दे किंवा मोठं गाव असू दे त्याचा प्रश्न नसतो. शेवटी तुमचं जबर इच्छाशक्ती ही फार महत्वाची असते आणि त्या ह्याच्यात तुमच्या मागे तुमचं कुटुंब मित्र सगळे उभे राहिले त्या पाठबळावर तुम्ही हे करत आहात. आणि दुसरा एक महत्वाचा पॉइंट मला आवडला तो म्हणजे की आर्थिक हे उभं करण्यासाठी कुठेतरी स्वतःचे खर्च कमी केलेत पण संशोधनाला जास्त महत्व दिलं. हे खूप छान वाटलं मला. म्हणजे असा विचार आपण करायला पाहिजे की प्रत्येक वेळेला म्हणजे आपल्या गरजा कमी करून सुद्धा आपण आपल्याला हवं ते कार्य करू शकतो आणि ती जिद्द तुम्ही दाखवलीत ही खूप वाखाणण्यासारखी गोष्ट आहे. नक्षत्र, आता मी तुझ्याकडे येतोय की मगाशी तू बोलता बोलता म्हणालास की तुझी प्रतिक्रिया किंवा तुझ्या मनातली भावनिक आंदोलन काय होती ते तू सांगितलंसच पण त्याच्यानंतर घरात कळल्यानंतर काही वेगळं खूप मोठं वादळ उठलं किंवा अशा अर्थाचं काहीतरी तू बोलता बोलता विधान केलंस तर ते नक्की काय झालं. म्हणजे कारण एका मध्यमवर्गीय कुटुंबात
इतक्या तुझा जन्म आहे आणि मध्यमवर्गीय संस्कार असल्यामुळे कुठेतरी काही वेगळं नक्कीच झालं असेल. तर जेव्हा पालकांना तुझ्या हे कळलं किंवा इतर मित्रमंडळी असतील, नातेवाईक असतील, त्यांना कळल्यानंतर सगळ्यांच्या प्रतिक्रिया काय होत्या? सर्वात पहिले म्हणजे लहानपणापासून एक आदर्श मुलगा होता मी. कधीही असं एक संधी दिली नाही घरच्यांना की त्यांना काही कंप्लेंट करणं करता येईल किंवा कोणी माझ्याबद्दल काही वाईट बोलतं, असं कधी झालंच नव्हतं. हे कम्प्लिटली डिफरंट राईट झालं आयुष्यामध्ये. तर मला आठवतंय जेव्हा मी 17 वर्षाचा होतो, जेव्हा आम्ही अजून तो सीन आठवला की मला अंगावर शहार येतात, बिकॉज ती खूप मोठी हिंमत तुम्हाला करावी लागते. कारण त्यानंतर आयुष्य बदलतं. तुम्ही ते अंडू करू शकत नाही. एक तर ते चांगल्यासाठी बदलतं किंवा जास्तीत जास्त वेळा ते वाईट होण्यासाठीच ते बदलतं. तुम्हाला एक तर घरातून हाकलून दिलं जातं, तुम्हाला रस्त्यावर सोडलं जातं किंवा तुमच्याशी बोलणं बंद केलं जातं. तर मी 17 वर्षात असताना एवढं प्रलग्न होतो मनाने की मी त्या गोष्टींसाठी रेडी आहे का. पण मला एका गोष्टीची खात्री नक्की होती की आई बाबा लाथ मारून घरातनं काढणार नाहीत, एवढी खात्री नक्की होती. तर आम्ही डायनिंग टेबलवर बसलो होतो जेवायला, आई बाबा आणि मी असं म्हटलं की मला आय थिंक मला मुलं आवडतात. मी मुद्दामून असं वर्ड यूज केला आय थिंक, कारण की मला असा मोठा बॉम्ब नव्हता दाखवायचा की आय एम व्हेरी शुअर अबाउट इट, म्हणून मी थोडंसं मे बी टाईप ते वापरलं सेंटेन्स. आणि आम्ही कधीच ते जेवण संपवलं नाही. आणि माझ्या आईची पहिली प्रतिक्रिया होती की जेव्हा जन्माला आला तेव्हा मिळास का नाही, हा दिवस दाखवण्यापेक्षा. आणि ते मला एक्सपेक्टेड होतं. म्हणजे मी ह्याच्याहून काही चांगलं एक्सपेक्ट नव्हतं केलं. कारण माझी आई ही राजकारणी बॅकग्राऊंड मधनं होती आणि शिवसेना मनसेचं तिला बॅकग्राऊंड होतं. त्यामुळे तिला स्पष्ट वक्ती होती, त्यामुळे ती काय बोलेल ह्याची मला जाणीव होती. सर्वात जास्त त्रास झाला तो वडिलांच्या रिॲक्शनचा, कारण त्यांनी रिॲक्टच नाही केलं. आणि माझं परिवार भले एज्युकेटेड होतं, म्हणजे सिच्युएशन अशी असते की लोकांना असं वाटतं की शिक्षण असलं की तुम्ही चांगल्या गोष्टी समजू शकता. असं काही नसतं मला वाटतं. ते शेवटी तुम्ही त्या गोष्टी चांगल्या पद्धतीने समजून घेऊ शकता. एक माणूस म्हणून, भावना म्हणून त्या गोष्टी महत्वाच्या असतात आणि ते त्यावेळेला नाही घेऊ शकले समजून. आम्ही जेवण ते संपवलंच नाही, सगळे आपापल्या तटावरनं उठले आणि मी रूम मध्ये स्वतःला लॉक केलं आणि मी खूप रडलो. आणि मी रडलो यासाठी नाही की मला वाईट वाटलं, मला असं वाटलं की एक मोठं ओझं मी डोक्यावर घेऊन इतके वर्ष झालं ते ऍटलीस्ट मी फेकून दिलं फायनली. आता त्याच्या पुढे जे होईल ते होईल, मला खूप मोकळं वाटतं त्या दिवशी. पण नंतर असं असतं की 17-18 वर्ष तुम्हाला तुमच्या आई वडिलांची गायडन्सची गरज असते. आयुष्यामध्ये काय करायचंय, करिअरला घेऊन बाकी सगळ्या गोष्टी. मला नाही मिळालं ते. आम्ही एका घरात राहिलो 5 वर्ष त्यानंतर, पण आम्ही मनाने खूप दूर चालले गेलो. म्हणजे आम्ही जास्त बोलायचोही नाही, जेवढाच तेवढं बोलायचो. एक आई वडील किंवा एक मुलगा आणि आई ही नाती खूपच दुरावली गेली आमच्यामध्ये. त्यामुळे मला ते क्रेडिट कोणाबरोबर शेअर करण्याची संधी मिळाली नाही आणि मे बी इट वर्क फॉर मी फॉर्च्युनेटली. पण जेव्हा मला माझं पहिलं अवॉर्ड मिळालं 2012 साली, त्यावेळेला जेव्हा मी अवॉर्ड घेऊन घरी आलो, माझ्या आईची पहिली रिॲक्शन होती त्याच ठिकाणी ज्या ठिकाणी ती मला बोलली होती की आय हेट यू फॉर हू यू आर, म्हणजे आय विश तू मेला असतोस जेव्हा झालं. ती म्हणजे आय एम प्राऊड ऑफ यू फॉर हू यू आर, यू फायनली प्रूव्ड युअरसेल्फ. मला वाटतं की पॅरेंट्सना ही भीती नसते की समाज काय म्हणत, ही एक भीती असतेच. पण प्रत्येकाला आपल्या पाल्य एक सक्सेसफुल व्यक्ती म्हणून जगणं आणि तो त्याच्या आयुष्याची किंवा ती त्याच्या आयुष्याची काळजी घेऊ शकते का राईट ट्रॅकवर, याची भीती जास्त असते. आणि जेव्हा मी हे प्रूव्ह करून दाखवलं की हे आयुष्य जगून पण मी तुम्हाला प्राऊड करून दाखवू शकतो, की एक नाव करू शकतो आपलं, तेव्हा त्यांना ते स्वीकारणं खूप जास्त इझी गेलं. आणि मी नेहमी हे सांगतो की तुम्हाला कोणी स्वीकारलं नाही म्हणून रडत नका बसू. तुम्ही एक चांगली व्यक्ती म्हणून तुमचं काम करत राहा. लोकांसाठी एक काइंड ह्युमन बिईंग म्हणा, लोकांची मदत करा, तुमच्या ड्युटी सत्या करा, अभ्यास करा, चांगलं करिअर करा आणि लोक तुम्हाला एक्सेप्ट करतील ऍट द एंड ऑफ द डे. आणि माझ्यासाठी एक्सेप्टन्स हा कधीच हे नव्हता की टार्गेट मला एक्सेप्ट करा, किंवा मी कधी भीक नाही मागितली कोणाला स्वीकारा, तुम्ही नाही स्वीकारता तर माझं आयुष्य पूर्ण होणार नाही. मला वाटलं हे जे काही स्ट्रगल माझ्या आयुष्यात आलं, मला वाटलं की आता मला गरज नाही लोकांची. मला स्वतःवर प्रेम करायचंय आणि स्वतःला जे हवंय ते आयुष्यात करायचंय. हळूहळू पॅरेंट्स माझ्या सोबत होते आणि आता अशी सिच्युएशन झाली की माझी आई नाहीये, 4 वर्ष पूर्वी आईला कॅन्सर होता, आई वारली.
पण त्याआधी ती प्राईड मार्च मध्ये यायची, गे प्राईड मार्च मध्ये एक मोठा बॅनर घेऊन की आय एम प्राऊड ऑफ माय गे चाइल्ड म्हणून. माझी बहीण यायची, आय एम लुकिंग फॉर क्युटेस्ट बॉयफ्रेंड फॉर माय ब्रदर. आता माझे वडील आणि मी राहतो आणि माझे वडील हे माझं सर्वात मोठं सपोर्ट सिस्टम आहेत. म्हणजे जेव्हाही कधी माझा इंटरव्ह्यू येईल किंवा आता लोकसत्तामध्ये जे काही कापून सगळं फ्रेम बिम करून ठेवणार, मित्रांना पाठवणार माझ्या फिल्म्स, माझे व्हिडिओ. म्हणजे माझा इंटरव्ह्यू असेल की मेक शुअर माझे कपडे इस्त्री केलेले आहेत किंवा सगळं घर नीट टापटीप आवरलेलं आहे. तर या गोष्टी आहेत. एक फुल एक आम्ही फॅमिली म्हणून खूप मोठा प्रवास पूर्ण केला. म्हणजे असं फुल सर्कल ज्याला आपण म्हणतो. अनेक समाजातल्या म्हणजे नातेवाईकांनी, मित्रांनी कधी या गोष्टी खूप पॉझिटिव्हली घेतल्या नाहीत. म्हणजे काही लोक तोंडावर बोलतात चांगलं आणि मागे आपण पाठ फिरवलं वेगवेगळं बोलतात. पण मी हेच म्हटलं की लोक माझ्या पाठी काय बोलतात ते मला ऐकू येत नाही आणि त्याचा मला फरक पडत नाही. माझ्या तोंडावर तरी त्यांची बोलायची हिंमत नाही आणि त्या स्टेजला मला पोहोचायचंय. हेच ध्येय होतं आणि ते शेवटी गाठलं. गुड. म्हणजे एका धक्क्याच्या प्रतिक्रियेपासून ते पूर्णपणे पाठिंब्याच्या किंवा पाठिंबात नुसतं पाठिंबाच नाही तर पाठिंब्यातून अभिमान, या दोन्ही पातळीवर या पूर्ण जसं तू म्हणालास की वर्तुळ कुठेतरी त्या प्रतिक्रियेचं पूर्ण झालं. आणि माझ्या मते की तू तुझ्या भूमिकेशी कुठेतरी खंबीर राहिलास, तू पूर्ण आधी स्वतःला स्वीकारलेलं होतंस, त्याच्यामुळे ते मला वाटतं जास्त शक्य झालं. कारण तू स्वतःला तसं स्वीकारल्यामुळे तू स्वतःला प्रूव्ह करू शकलास किंवा तू स्वतःसाठी उभा राहू शकलास किंवा केलंस. आणि ते तू कुठेतरी चांगलं काहीतरी केलंस, काहीतरी असं असूनही चांगलं करता येतं हे तू कुठेतरी स्वतःच्या कृतीतून दाखवून दिल्यामुळे त्या धक्क्याचं रूपांतर कुठेतरी कौतुकात, अभिमानात आणि नंतर पाठिंब्यामध्ये झाला. खूप छान प्रवास होता. म्हणजे कोणत्याही मुलाला आवडेल म्हणजे एक होईल की भले ठीक आहे सुरुवातीला धक्का बसला पण नंतर त्याचं रूपांतर कुठेतरी सगळ्या कौतुकात आणि पाठिंब्यात झालं. हे विशेषतः तू म्हणालास की तुझ्या वडिलांची प्रतिक्रिया की जे अजिबात काहीच बोलले नव्हते, काहीच त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली नव्हती, तिथून ते सगळं स्वीकारून आणि स्वीकारणं नाही तर मागे उभं राहणं, हा खूप छान प्रवास आहे. कोणत्याही मुलाला आवडेल, म्हणजे आनंददायी असा प्रवास आहे. खूप छान वाटलं ऐकून. तुमच्यासाठी माझा पुढचा प्रश्न आहे की म्हणजे NSD बद्दल सगळं आम्ही खूप ऐकलेलं आहे. म्हणजे नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा मधून अनेक मोठे मोठे कलाकार घडलेले आहेत. म्हणजे नसीरुद्दीन शहा असू देत किंवा रोहिणी हट्टंगडी असतील किंवा आणखीन अनेक ओमपुरी, अमृत वगैरे सारखे कलाकार, मान्यवर कलाकार जे आहेत. आणि तुम्ही पण तिथेच हे केलं. आणि सध्या चतुरंगमध्ये रोहिणी हट्टंगडी लिहितात तेव्हा त्याच्यात सुरुवातीला त्यांचेही NSD मधले अनुभव त्यांनी लिहिलेले होते. तर तुम्हाला काय अनुभव आले NSDच्या प्रशिक्षणासंदर्भात किंवा कसं, म्हणजे कसं आहे की आपण हा प्रश्न विचारण्याचं कारण असं आहे की आम्ही तुम्हा लोकांची कला बघतो, तुम्ही सादरीकरण करत असताना तुमचा अभिनय बघतो, पण त्याच्या मागे सुद्धा काहीतरी मेथॉडिकल प्रशिक्षण असतं. हे कसं असतं ते आम्हाला कळलं तर जरा छान वाटेल. ओके. NSD हे काय म्हणता येईल, कुठलाही प्रोफेशनल कोर्स असतो असं साधारणपणे त्याचं एक स्ट्रक्चर आहे. सकाळी 8 ते संध्याकाळी 8 असं ऑफिशियल वेळ आहे त्याची. हा म्हणजे खरं तर सकाळी 8ला क्लासेस सुरू होतात आणि मग ते फिजिकल क्लासेस असतात, वेगवेगळ्या मार्शल आर्ट्स, डान्स क्लासेस, असं करत करत त्याच्यामध्ये आम्ही कार्पेंट्री पण शिकतो, आम्ही मेकअप शिकतो, ज्या काही अलाइड आहेत थिएटरमध्ये. अभिनय असं एक नसतं. सो फर्स्ट इयर इज दिस ओपन कोर्स की ज्याच्यामध्ये सगळ्यांना सगळं शिकावं लागतं. आणि स्टेज डिझायनिंग पासन लिटरेचरचे पेपर्स असतात, वर्ल्ड ड्रामा, युरोपियन ड्रामा, क्लासिकल इंडियन ड्रामा पासून सगळं. आणि मग काय वर्षाच्या शेवटी साधारणपणे एखादं प्रोडक्शन होतं. पहिल्या वर्षी प्रोडक्शन एज इन कुठलेही एक फोक आर्ट शिकवली जाते आणि हे प्रत्येक बॅचला थोड्याफार प्रकारे वेगळं मिळतं. म्हणजे आमच्या बॅच बरोबर बिहारी विदेसिया झाला होतं, असं ते बदलत राहतं. आणि सेकंड इयर पासून मी ऍक्टिंग मध्ये स्पेशलायझेशन केलंय. खरं तर मी आता इतकं डिरेक्ट करते की माझा त्याच्यावर विश्वास नाहीये, पण मी स्पेशलायझेशन ऍक्टिंग मध्ये केलं होतं. आणि मग तुमचे काय वर्षाला 4 मेजर प्रोडक्शन्स असतात.
जी साधारण महिनाभराची रिहर्सल असते. याच्यामध्ये क्लासेस रोज असतातच. सो त्या रिहर्सल जनरली संध्याकाळी असतात 4 ते. मग ते त्या दिग्दर्शकाच्या मनावर आणि त्या नाटकाच्या आवाक्यावर आहे. ते 12ला संपतं, 1ला संपतं, 2ला संपतं. पण सकाळी 8 वाजता परत क्लास असतो, जिथे उभं राहून तुम्हाला काहीतरी कल्लरी पायटू शिकायचं असतं किंवा सो खूप खूप अभ्यास होता. पुण्यातनं गेल्यानंतर माझ्यासाठी तर म्हणजे मला सुरुवातीला वाटायचं मी सगळ्यात ढ स्टुडंट आहे, कारण असंख्य गोष्टींची उत्तरच माहिती नव्हती किंवा जनरली लोक काहीतरी एक शिकून येतात, म्हणजे 1 वर्षाचा कोर्स करून येतात कुठल्या तरी थिएटरचा. मी ग्रॅज्युएशनचा रिझल्ट लागायच्या आधी NSD ला गेले होते. सो मला सतत असं असायचं की हे आपल्याला येत नाही, ते येत नाही. त्यात मी ग्रॅज्युएशन संस्कृत मध्ये केलं होतं. ते म्हणजे खूप ऍक्सिडेंटल होतं, पण मला आवडला होता तो कोर्स. आणि त्यामुळे क्लासिकल इंडियन ड्रामा हा विषय सोडला तर बाकी मला कुठे तोंडच उघडता यायचं नाही खरंच तर. कारण खूप नावं, खूप काय म्हणता येईल, खूप पद्धतीचं एक तर मुळात नाटक होतं. हेच रिव्हिलेशन होतं. महाराष्ट्रात राहून एकाच पद्धतीचं नाटक आपल्याला माहिती असतं की एक सेट असतो उभारलेला जनरली. एखादं घाशीराम कोतवाल सारखं नाटक येतं की ज्याच्यामध्ये त्या पद्धतीचा बॉक्स सेट नाहीये वगैरे. पण किंवा आपण त्यांना सरळपणे समांतर रंगभूमी म्हणतो. नाहीतर एक बॉक्स सेट असतो, सोफा असतो, घर असतं आणि नाटक होतं. या व्यतिरिक्त 358 प्रकारांनी नाटक करता येऊ शकतं. हा, हे मला तिथे गेल्यानंतर कळलं. आणि किती प्रोसेस करावं लागेल एक एक गोष्ट, एक एक लिखाणातली गोष्ट, कुठल्याही भिंतीचा रंग का मला हाच हवाय माझ्या मागच्या पासनं, अनेक गोष्टींपासून खूप विचार करायला लावणारं, खूप पॉलिटिकल समज डेव्हलप करवणारं असं सगळंच काम तिथे चालू होतं. आय थिंक दॅट एनरिचेस युअर लॉट. बरोबर. म्हणजे अगदी छोट्या छोट्या गोष्टीपासून म्हणजे नाटकातला लागणाऱ्या सगळ्याच गोष्टींचं कुठेतरी मला वाटतं पहिल्या वर्षी तुमचं ग्रूमिंग होतं आणि त्याच्यानंतर मग तुमचं स्पेशलाइज तुम्ही कशात करणार हे तुम्हाला ठरवता येतं. आणि एखाद्या प्रोफेशनल कोर्स सारखाच हा एक वेगळा कोर्स असतो, हा पूर्ण प्रशिक्षण. खूप छान म्हटलंय. म्हणजे अशा सगळ्या या म्हणजे पूर्ण ह्याच्यातून कुठेतरी तुमच्यातली अभिनेत्री किंवा तुमचा अभिनय हा घडत गेलेला आहे असं म्हणता येईल. माझा पुढचा प्रश्न तुषार तुम्हाला आहे की तुम्ही आतापर्यंत बोलताना म्हणजे की लहान मुलांच्या MRI बद्दल किंवा मेंदूच्या MRI संदर्भात सगळं संशोधन आहे, तर एक्झॅक्टली काय संशोधन आहे किंवा त्याचा फायदा कसा काय कोणत्या आजाराबाबत हा होऊ शकतो किंवा कसा होऊ शकतो याविषयी थोडस माहिती सांगाल का? ऍक्च्युली सर सुरुवातीला काय असतं की आपला जन्म झाल्यापासून तर 2 वर्षापर्यंतचा जो पिरियड असतो हा फार क्रुशियल पिरियड असतो किंवा ज्याला आपण डायनामिक म्हणू शकतो. यात आपल्या मेंदूची जी म्हणजे लहान पोरांच्या मेंदूची जी वाढ होत असते ती एका वयस्कर माणसाच्या मेंदूशी जर आपण त्याचं कंपॅरिझन केलं तर 80 to 90% डेव्हलपमेंट ही त्या काळात होत असते. म्हणून तो फेज जो आहे तो फार इम्पॉर्टंट आहे. मग आम्ही काय केलं की एक MRI इमेजेस घेऊन अशी एक प्रणाली आम्ही डेव्हलप केली की ज्याच्याने आपण ते MRI इमेजेस त्यांना इनपुट म्हणून दिल्या तर आपल्याला ते एक त्याचं विश्लेषण करून देणारी जी प्रणाली आहे ती आम्ही डेव्हलप केली. आणि मग त्याच्यात वेगवेगळे ब्रेनचे जे स्ट्रक्चर्स आहेत त्यांचं विश्लेषण असेल किंवा त्यांचं व्हॉल्युमेट्रिक अनालिसिस असेल किंवा जसं तुम्ही म्हटले की कुठले डिसीजेस डिटेक्ट करता येतात, तर ऑटिझम आहे, मोटर न्यूरॉनशी रिलेटेड डिसीजेस आहेत की ज्यांना आपण न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर्स म्हणतो. Particularly ALS is one of that, MND is one of that, again Parkinson disease is that, so now we are working on autism detection. तर हे सगळं जे संशोधन आहे लहान पोरांच्या म्हणजे स्पेसिफिकली हे लहान पोरांसाठी आहे. आणि यात जिथे आम्ही राहतो तर तिथे एक मोठी समस्या आहे की लो बर्थ वेट, म्हणजे सुरुवातीला जे मुलं जन्माला येतात इथे फार दुर्गम भाग आहे, तिथे कुपोषणाची समस्या फार जास्त प्रमाणात आहे. तर अशा पोरांचा MRI इमेजेस घेऊन त्यांची न्यूरल डेव्हलपमेंट कशी असेल हे प्रिडिक्ट करण्याचं आम्ही एक मॉडेल बनवलेलं आहे सर.
हा जो सर्व संशोधन आहे हे लहान पोरांना उपयोगी आहे आणि त्यांच्याशी ज्या समस्या असतात ते सोडवण्यासाठीची जी प्रणाली आहे ती आम्ही बनवलेली आहे. पण म्हणजे त्या ह्याच्यातून असं सांगता येऊ शकतं की या मुलाला पुढे जाऊन ऑटिझम होऊ शकतो किंवा ऑटिझम तर ठीक आहे 3 वर्षाच्या नंतरच डिटेक्ट होऊ शकतो तो, पण बाकी आता मोटर न्यूरॉन डिसीज आहे किंवा पार्किन्सन्स दुसऱ्या खूप पुढे न्यूरोलॉजिकल होणार. त्याची हो पण त्याची न्यूरोलॉजिकल जी ब्रेनची डेव्हलपमेंट आहे ही प्रॉपर झालेली आहे किंवा नाही, की ब्रेन मध्ये जे चेंजेस होत आहेत त्याचं सगळं अनालिसिस करणं. कारण आपण जर एक बघितलं सर, जसं कम्प्युटरला सीपीयू असतो, सो आपण म्हणतो की ब्रेन इट इज अ सीपीयू ऑफ ह्युमन बॉडी. So all activities are directly or indirectly related with the brain. So by using our MRI techniques or the whatever the technology we have developed, so we can able to segment the different brain tissues. The one of the process that you may very known well, that is myelination is the process which is going on, and that is the continuous process. So accurate detection of white matter is very important. ह्या सगळ्या गोष्टी त्याच्याने डिटेक्ट करता येतात आणि तशी एक सिस्टीम आम्ही डेव्हलप केलेली आहे की ज्याच्याने लहान पोरांना त्याचा फार फायदा होणार आहे. त्याच्याशी रिलेटेड बेसिकली न्यूरॉन किंवा न्यूरोलॉजिकल डिसीजेस डिटेक्ट करण्यासाठीची आमची सिस्टीम आहे. आणि आपण जर बघितलं ना सर की 8 दिवसात जरी आपण लहान पोरांचा MRI घेतला तर त्याच्यात आपल्याला डिफरन्सेस सापडतील. तर आणि त्यांचे जे टिश्यूज असतात यांच्यात एवढी कॉम्प्लेक्सिटी असते सर की त्यांना डिफरन्शिएट करणं फार कठीण होऊन जातं, कुठलं व्हाईट मॅटर आहे आणि कुठलं ग्रे मॅटर आहे. तर त्यामुळे ही आम्ही एक ऑटोमॅटिक प्रोसेस डेव्हलप केलेली आहे ज्याच्याने व्हॉल्युमेट्रिक अनालिसिस, व्हाईट मॅटरचं सेगमेंटेशन आणि मग ते जे न्यूरॉन्स वगैरे साठी त्याचा कसा यूज होतो ते सगळं त्यात आहे. आणि आपण जर बघितलं सर की जे सिग्नल्स कॅरी होत असतात एका न्यूरॉन कडून दुसऱ्या न्यूरॉन कडे, ही प्रोसेस जी असते ती फास्ट व्हायला हवी असते ऍक्च्युली. तर त्याच्यासाठी त्याच्यावर जे शीत असतं, मायलिन शीत म्हणतात, तर ते वाढत जातं आणि त्याच्याने मग ते सिग्नल ड्रॉप होत नाही कुठे, मग कुठे डॅमेज झालेला आहे का ब्रेनला वगैरे, ते सगळे डिटेक्शन या प्रोसेसने करता येणार आहे. ती जी एक प्रणाली डेव्हलप केली त्याच्यात ही सगळी माहिती आपल्याला मिळू शकते, मिळते आपल्याला, म्हणजे डॉक्टरांना मिळते आणि त्याच्याने त्यांना ती त्याचं ट्रीटमेंट प्लॅनिंग, पुढचं ट्रीटमेंट कसं करायचं या संदर्भात ते निर्णय घेऊ शकतात. त्यांना एक आपण डिसिजन सपोर्ट सिस्टीम म्हणू शकतो, ती आपण डेव्हलप केलेली सर या कामातून. ओके ओके ओके, खूपच छान आहे. म्हणजे विशेषतः आता कारण आमच्याकडे ऑटिझमचा प्रॉब्लेम घेऊन तर कितीतरी मुलं येत असतात. इव्हन म्हणजे अगदी अर्ली इंटरव्हेन्शन साठी सुद्धा मुलं येतात, कारण आमच्याकडे ऑक्युपेशनल थेरपी वगैरे पण सगळे अवेलेबल आहे. तर त्याच्यामुळे अर्ली इंटरव्हेन्शनचा खूप फायदा होत असतो त्यांना. तर हे आधीच कळलं की अगदी पहिल्या 6-8 दिवसात किंवा काही महिन्याभरात, 1-2 महिन्यातच हे जर त्यांचा मेंदूचा MRI काढून जर हे सगळ्या गोष्टी कळत असतील तर ते अर्ली इंटरव्हेन्शन सुद्धा खूप लवकर करता येईल आणि मग त्याचा त्या मुलांना लवकर फायदा होऊ शकेल. म्हणजे त्यांना ऑटिझम प्रिव्हेंट करण्यासाठी किंवा अर्थात मुलांना फायदा झाला की त्या पेरेंट्सनाही फायदा होणारच आहे. त्याच्यामुळे खूप छान, म्हणजे अतिशय वेगळ्या पद्धतीचं हे संशोधन आहे. विशेषतः आपण म्हणूया की प्रिव्हेंटिव्ह किंवा अर्ली डिटेक्शन साठी खूपच महत्वाचं संशोधन आहे. अर्ली डिटेक्शन, अर्ली डिटेक्शन साठी खूप महत्वाचं. प्रिव्हेंटिव्ह अगदी नाही म्हणता येणार, पण त्याची सिव्हिरिटी आपल्याला कमी करता येऊ शकते. अर्ली डिटेक्शन, अर्ली डिटेक्शन झाल्यामुळे. बरोबर, खूप छान वाटलं. नक्षत्र, तुला पुढचा माझा प्रश्न आहे की तुला स्वतःला स्वीकारलंस तू पहिले की आपलं ओरिएंटेशन हे गे ओरिएंटेशन आहे, तर ते स्वतःला स्वीकारणं आणि तिथपासून ते कम्युनिटीसाठी, LGBTQ कम्युनिटीसाठी उभं राहणं, त्यांचा एक राजदूत म्हणून उभं राहणं, हा सगळा प्रवास कसा काय झाला मग तुझा? म्हणजे हा कधी जरा ते मला कळलंच नाही. म्हणजे मी स्वतःसाठी म्हणून आयुष्य जगत होतो आणि स्वतःची लढाई, म्हणजे इतकी अनफॉर्च्युनेट सिच्युएशन अशी आहे की म्हणजे मी हे लोकसत्ताच्या इंटरव्ह्यू मध्ये म्हटलं की मला माझं आयुष्य जगण्यासाठी अवॉर्ड मिळाला, ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट, पण त्यासाठी समाजासाठी लाज वाटण्यासारखी गोष्ट आहे की एखादं व्यक्ती त्याचं आयुष्य जगते आणि ते आयुष्य तुम्ही इतकं डिफिकल्ट केलंय, त्यामुळे त्या व्यक्तीला अवॉर्ड मिळते की ती न घाबरता
ते आयुष्य जगली, हे खूप मोठी एक समाज म्हणून विचार करण्यासारखी गोष्ट आहे आपल्याला. आमचा समाज जर मायनॉरिटी असेल तर त्या मायनॉरिटी म्हणजे अल्पसंख्याक, त्याच्यातली एक मायनॉरिटी मी आहे जी खुलेपणाने बाहेर आहे, आणि मोठा भाग आमच्या समाजातला हा अजून लपलेला आहे आणि तो मला वाटतं कधी येईल कधी येणार नाही समाजासमोर. त्यामुळे माझी एक स्टोरी जेव्हा समाजासमोर हळूहळू येत राहिली, मग सोशल मीडिया असतो किंवा इंटरव्ह्यूज असतील किंवा माझ्या फिल्म्स असतील, तेव्हा त्या स्टोरीज लोकांपर्यंत पोहोचल्या, आणि त्या कशा पोहोचल्या कधी पोहोचल्या याची जाणीव मला बिलकुल होत नव्हती. म्हणजे मला कधी ऍक्टर व्हायचंय किंवा हिरो व्हायचंय या गोष्टी कधी डोक्यात पण नव्हत्या. म्हणजे मी मास मीडिया केलं, मला वाटतं मी ऍडव्हर्टायझिंग मध्ये चांगलं जॉब करेन आणि मस्त सॅलरी मिळेल असं माझ्या डोक्यामध्ये होतं. मी पोस्ट ग्रॅज्युएशन केलं मीडियामध्ये, आणि नंतर मला जाणवलं की माझी स्टोरी ही अनेकांपर्यंत पोहोचते. म्हणजे माझे व्हिडिओ जेव्हा मी फिल्म्स बनवायचो, म्हणजे मी स्वतः असा कॅमेरा समोर ठेवायचो, स्वतःला रेकॉर्ड करायचं, स्वतःला यायचो, वन मॅन शो, 10 व्ह्यूज पासून 1 मिलियन व्ह्यूज पर्यंत कधी पोहोचलो हे मला कळलं नाही. पण जेव्हा सुंदरबन सारख्या ठिकाणावरनं लोक मेसेज करायला लागले की आम्ही तुमच्यासारखे आहोत, पण आम्ही खुलेपणे जगू शकत नाही, पण तुमच्या आयुष्यामुळे तुमचे व्हिडिओज बघून की तुम्ही जसं जगता ते बघून आम्हाला एक आशा निर्माण होते की हा असं जगता येऊ शकतं आणि तुम्ही खुश राहू शकता. मला एक सर्वात जास्त कॉम्प्लिमेंट आठवतं जे खूपच पर्सनल आहे माझ्यासाठी. मला एका 60 वर्षाच्या व्यक्तींनी मेसेज केला होता, एकदा ईमेल केला होता. ते म्हणाले माझ्या वेळ या सगळ्या गोष्टी इतकी संधी नव्हती मी ओपनली येऊ शकू समाजासमोर, त्यामुळे मी लग्न केलं, मुलं झाली, नातवंड झाली, पण मनामध्ये आता मरायची वेळ तेव्हा असं वाटतं की मी जगलोच नाही माझं आयुष्य. तेव्हा मी तुला बघितलं आणि तुझ्या थ्रू मी माझं आयुष्य जगतोय, त्याच्यामुळे तुझं आयुष्य नाहीये सगळ्यांचं आयुष्य जे नाही जगू शकते, त्यामुळे प्लीज गिव्ह युअर बेस्ट. आणि ते एक जबाबदारी आली. आणि एव्हरी सिंगल डे जेव्हा लोक म्हणतात की मला तुझ्यासारखं व्हायचंय, म्हणजे एक वेळ असा होता की घरचेच नाही, म्हणजे लोकच नाही तर घरचे सुद्धा म्हणायचे तुझं आयुष्य म्हणजे बेकार आहे, काय करणार नाही तू, आणि हे सारखं बिंबवलं गेलं एका साईडला माझ्या मनामध्ये. एक वेळ असा आला होता की मनामध्ये इतकं न्यूनगंड होता स्वतःच्या आयुष्याबद्दल किंवा सर्व्हायव्हल बद्दल. मला असं वाटायचं की मी श्वास जरी घेतला तरी लोकांना त्रास होतोय, तर मी जगायचं कसं, मग मी मेलं तर चालेल का. त्या सिच्युएशन पासून लोकांना इन्स्पायर करेपर्यंत, म्हणजे अजून खूप काही करायचं आयुष्यामध्ये, मी असं बिलकुल प्रिटेंड नाही करणार की मी खूप काही केलं, आता जी सुरुवात झाली आहे, बट हा जो प्रवास झाला खूप सुखद झाला. म्हणजे लोकसत्ताच्या त्या अवॉर्ड बद्दल मला एक गोष्ट ऍड करायची जी पहिल्या प्रश्न नाही ऍड करू शकलो, की तो पेपर लहानपणापासून घरी यायचा आणि घरच्यांना हे वाटायला लागलं की अरे ह्याने तर नाव खराब केलं खानदानाचं, जाऊन आडनाव खराब. मला म्हणजे हे सांगायचं की आडनाव वापरू नको, फक्त पहिलं नाव वापर, कारण आम्हाला लाज वाटते तुझं आडनाव वापरलं. आणि त्याच न्यूजपेपरने जेव्हा आम्हाला दाखवलं, ज्या एबीपी माझावर आमचं दाखवलं गेलं सेरेमनी, जो आम्ही असं वरणभात खाताना गादीवर बसून टीव्ही समोर बघायचो, तेव्हा ती जी संपूर्ण प्रवास होता ना तो असा परत मी म्हणेन रीच टू फुल सर्कल. तेव्हा घरच्यांना वाटलं की येस हा काहीतरी करतोय आयुष्यामध्ये. जेव्हा बीबीसी सारखे लोक इंटरव्ह्यू घ्यायला लागले, सत्यमेव जयते सारखे शोज आमच्याकडे यायचे इंटरव्ह्यू साठी, रिसर्च साठी, त्यावेळेला मग जाणवलं की एक गेम असून पण तुम्ही छान आयुष्य जगू शकता. आता लोकांचं रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून जाणं हे खूप महत्वाचं आहे. स्पेशली आता जेव्हा मी औरंगाबाद सारख्या ठिकाणी आहे, इथल्या लोकांशी जेव्हा मी बोलतो तेव्हा म्हणतात इथे आयुष्य जगणं खूप कठीण आहे. म्हणजे लोक घाबरतात स्वतःचे फोटो शेअर करण्यासाठी, कारण त्यांना भीती वाटते लोक ब्लॅकमेल करतात. म्हणजे 377 सारखं कलम जाऊन सुद्धा लोकांना आजच्या जगामध्ये, म्हणजे आपण म्हणतो की आपण सर्वात मोठी लोकशाही आहोत, पण इथे लोकांना स्वतः आहेत हे सांगण्यासाठी भीती वाटते, लाज वाटते, ही आपल्या सगळ्यांसाठी शरमेची गोष्ट आहे. आणि एक गोष्ट छोटीशी, मला घरच्यांनी जेव्हा मला एक्सेप्ट केलं की चल तू आहेस गे ठीक आहे, पण आम्ही तुला स्वीकारतो एका अटीवर की जाऊन सांगू नको समाजासमोर की तू आहेस म्हणून, तू तुझं आयुष्य जग, सांगायची गरज नाहीये. पण देन देयर इज अ पॉप्युलर कोट ऑफ महात्मा गांधी की बी द चेंज यू वॉन्ट टू सी इन द वर्ल्ड. तर प्रत्येक जण वाट बघेल की हा कोण दुसरा येऊन चेंज करेल. तुम्ही तुमचा खारीचा वाटा दिला पाहिजे असं मला वाटतं, आणि माझ्या प्रयत्नाने मी थोडं मोठं काहीतरी असं दिलं त्या समाजासाठी आणि पुढे देत राहील. त्यामुळे तो प्रवास कधी झाला मोठा कळला नाही, पण तो झालाय आणि खूप मजा येते जगताना. खूप छान वाटलं. म्हणजे कुठेतरी स्वतःसाठी तू स्वतःच जे हे आहे ओरिएंटेशन आहे ते सगळ्यात पहिल्यांदा मला वाटतं जे मोकळेपणाने घरात आई वडिलांना सांगितलंस, म्हणजे भले तू ते एक ओझं मनावरचं काढून टाकण्यासाठी कदाचित सांगितलं असेल, पण ते मोकळेपणाने सांगितलंस सगळ्यांसमोर सांगितलं. मला वाटतं इथून कुठेतरी त्या प्रवासाला, म्हणजे स्वतःसाठी उभं राहण्याच्या प्रवासाला सुरुवात झाली. आणि ते जे तू स्वतःसाठी उभं राहिलास
तिथून पुढे कुठेतरी मग तिथून पुढचा प्रवास हा कम्युनिटीसाठी उभं राहायचा झालेला आहे. कारण तू स्वतःला जर स्वीकारलं नसतंस आणि ते खुलेपणाने सांगितलं नसतंस तर कदाचित कम्युनिटीसाठी उभं राहणं हे झालं नसतं. आणि हा माझ्या मते खूप महत्वाचा पॉइंट आहे तुझ्या सगळ्या प्रवासातला, की तू स्वतःला पहिले मान्य केलंस. कारण आपण तसे आहोत हे आपल्याला मान्य होणं ही पहिल्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आणि जेव्हा आपण आपल्याला आहे तसं स्वीकारतो तेव्हा दुसऱ्यांना स्वीकारणं फार कठीण, म्हणजे दुसऱ्यांनी आपल्याला स्वीकारणं किंवा न स्वीकारणं हे त्याचा फारसं आपल्याला काही वाटत नाही. आणि तो एक आत्मविश्वास तू स्वतःवर दाखवलास, तिथून हा सगळा प्रवास झालेला आहे. खूप वेगळा प्रवास आहे हा. रसिका, तुला पुढचा प्रश्न आहे की म्हणजे नाट्य आणि समाज प्रबोधन याची सांगड घालावी असं का वाटलं? म्हणजे कमर्शियल नाटक सिनेमाकडे असं जावं असं नाही वाटलं का कधी? की जावंसं वाटलं नाही पेक्षा मी सुरुवातीला केले, काही कमर्शियल कामही केलं किंवा अजूनही मी अधनमधनं पैसे कमी पडले की ते काम करते. ऍक्च्युली 2000 माझा ग्रुप आता 7-8 वर्ष झाले आम्ही ग्रुपमधनं काम करतोय. एका पद्धतीची काय म्हणते, मी दिल्लीतनं शिकून आले तरी मी फक्त नटी म्हणून काम करत होते फॉर लॉंगेस्ट टाइम. मी दिल्लीत काम करत होते, काही इंटरनॅशनल प्रोजेक्ट्सवर काम करत होते, पण नटी म्हणून जे लिहिलेलं आहे त्यातल्या त्यात मला काय वेगळं करता येईल हे मी बघत होते. मला काय म्हणायचं आहे किंवा मला काय कुठल्या विषयावर वाटतं ते बरेचदा बोलता येत नव्हतं. म्हणजे नाटक जर असा एखाद्या विषयावर आहे जे मला पटत नाहीये किंवा जे चुकीचं आहे असं वाटतंय, त्याच्यामध्ये मी फक्त इतकंच करू शकते की मी ते नाटक करणार नाही किंवा तो प्रोजेक्ट मी करणार नाही जर ते लोक मला पॉलिटिकली करेक्ट वाटत नाहीयेत तर. पण त्याच्यावरती मार्ग माझ्याकडे काहीच नव्हता. त्याच्यानंतर मी मुंबईत आलो आणि मुंबईत आल्यानंतरही मी काही मराठी सिरियल्स, काही हिंदी सिरियल्स असं काम आम्ही करत होतो. मग एकदा दिल्लीच्या ऍक्च्युली रेप केसनी खूप काही बदलवलं आमच्यासाठी. कारण त्या रेप केस नंतर मी तितकी आउट गोईंग होते की मी जायचे, मी कॅन्डल मार्चला गेले जे जुहू मध्ये झाल्याचे किंवा, आणि मला असं वाटतं की नाही हे पुरेसं नाहीये. यातनं आय मीन ओके मी माझा प्रोटेस्ट करते पण मला काय म्हणायचं ते मला सांगताच येत नाहीये. सो त्यातनं म्युझियम ऑफ स्पीशीज इन डेंजर या नाटकाची सुरुवात झाली खरं तर. काय करता येईल तर मी म्हटलं मला नाटक करता येतं, मी यातनंच प्रोटेस्ट करीन. म्हणून मग आम्ही काही मैत्रिणींना जमा झालो, आम्ही शोधायला सुरुवात केली. आणि काही स्क्रिप्ट नाहीये, काही नव्हतं आमच्याकडे. माझ्या डोक्यात होतं काही मोनोलॉग्स करूयात आणि लेट्स सी. समहाऊ बोलता बोलता ते सुरुवात, आम्ही 6 महिन्याची प्रोसेस आहे त्या नाटकाची. कारण आम्ही सुरुवात केली होती तेव्हा कायम अशीच उदाहरणं दिली जातात की तुला माहितीये युपी मध्ये असं झालं, कर्नाटकातली ती केस. ओव्हर द टाइम मुली असं बोलायला लागल्या की माझ्या बहिणी बरोबर असं झालं, माझ्या वहिनी बरोबर असं झालं. आणि परिस्थिती अशी आहे की ऑलमोस्ट प्रत्येक मुलीबरोबर हे घडलेलं असतं. म्हणजे बसमधला धक्का असो, रस्त्यावरती छेडलं जाणं असो, काहीतरी प्रत्येक मुलगी किंवा ती भीती असो, हे इतकं त्या घेऊन जगत असतात. सो 6 महिन्यांनी त्या ऍक्ट्रेसेस रेडी झाल्या. ते माझं पहिलं त्या अर्थी डिरेक्शन वालं नाटक आहे की त्यावेळी मी त्या मुलींना रेडी करू शकले की आपण आपल्या बरोबर काय झालंय ते बोलू शकतो का स्टेजवरनं आपण छाती पेनिस हे शब्द उच्चारू शकतो का. तर हे सगळं बोलण्यात काहीतरी अर्थ आहे. कारण जर आपणच हे खूप लाजून आणि खूप काय म्हणता येईल याचा का इतका हे केलं आहे की जनरली मला त्यांनी छेडलं, याच्यामध्ये त्याचा प्रॉब्लेम आहे. काय म्हणता येईल त्याच्यावरती लोकांनी प्रश्न विचारले पाहिजेत. इज्जत त्याची जाते, आपली नाही. हे जर लोकांना पटवायचं असेल तर हे आपल्याला पटलं पाहिजे कुठेतरी. आणि ते नाटक त्या पद्धतीने व्हायला लागलं. आम्ही त्याच्या भारतभरात अनेक शो केले, असंख्य ठिकाणी केले. आणि त्या नाटकाने मला काहीतरी माझ्या आतमध्ये बदललं की ओके जर मला काहीही म्हणायचं कुठल्या विषयावर तर मग मला ते स्वतःला पूर्णपणे पटलेलं असलं पाहिजे. कमर्शियल विषयात आम्ही नेहमी म्हणतो की जर आत्माच विकायचं तर त्याची जरा चांगली किंमत लावूयात. हा म्हणजे किती स्वस्त ह्याच्यामध्ये करणार ना, असं उगाच 4-5 हजार रुपये देते तर राहू देतात, नको ते आपण करू दुसरा जुगाड करू. सो मग असं व्हायला लागलं की मग हा विषय, मग मुझफ्फरनगर मधल्या दंगली किंवा आपली खरड्यामधली जी घटना होती
एका प्रेमसंबंध आहेत असं वाटून एका मुलाला समाजातल्या. तर मला असं वाटलं की ह्याच्यावर रोमिओ ज्युलिएट झालं पाहिजे. रोमिओ ज्युलिएट ही आता माझ्यासाठी डिस्टिंक्ट गोष्ट राहिली नव्हती. ती माझ्यासाठी की या गोष्टी आपल्या इथे कशा होतात तशा एकदा करून बघूयात. सो ते आपोआप ऑटोमॅटिकली मी रिॲक्ट करायला लागले नाटकांमधनं. आणि कधी कधी मी म्हणते की मग ते सध्या गेल्या काही वर्षभरात 1.5 वर्ष तर गोष्टी इतक्या स्पीडनी होतात की मला नाटकातनंही म्हणजे तेवढा वेळ लागतो एक नाटक बनवायला, 1-2-3 महिने लागतात. तेवढा वेळच मिळत नाही कधी कधी. रोज एक नवीन घटना आहे. मग कवितांमधनं बेसिकली जे काही चाललेलं आहे त्याच्याबरोबर आपण नाही आहोत. आपल्याला काहीतरी वेगळं वाटतंय असं जर म्हणायचं असेल तर यू नीड टू स्टँड अप. कारण जर माझं खूप स्पष्ट म्हणणं आहे, जर तुम्ही गप्प असाल तर तुम्ही डॉमिनेटिंग आयडियोलॉजीच्या बाजूने आहात. आणि मग ते कुठल्याही बाबतीत असू शकतं. मग ते जातपात, स्त्री पुरुष समानता, गे राईट्स, एनिथिंग अँड एव्हरीथिंग कम्स अंडर दिस अम्ब्रेला. की तुम्ही एकदा अन्यायाला होऊ देत असं म्हणालात तर मग तो अन्याय तुमच्या घरापर्यंत येऊन पोहोचणारच आहे कसा ना कसा. आणि मग मला असं वाटतं की याच दरम्यान मला एक मुलगी आहे छोटी, आणि मी नेहमी म्हणते माझी मुलगी जर पुढे 18 वर्षाची झाली, कारण मी अनेकांना प्रश्न विचारलाय माझ्या पुढच्या जनरेशनच्या, की जेव्हा हे सगळं चालू होतं तेव्हा तुम्ही काय करत होतात? प्लीज डोंट टेल मी तुम्ही जॉब करत होतात आणि मला वाढवत होतात. नाही, आय नीड अ बेटर आन्सर. की कुणावर तरी अन्याय होतो तुम्ही काय करतो? सो मी माझ्या मुलगी हा प्रश्न विचारताना अनेकदा इमॅजिन करते की ती मला विचारेल अजून काही वर्षांनी की हे चालू होतं तू काय करत होतीस, आणि मी काहीच करत नव्हते असं उत्तर असू शकत नाही. सो आय नीड टू वर्क ऑन दॅट. सो असं काहीतरी करत करत मग ते नाटक, आणि आता मला ते वेगळं नाही काढता येत. आता मी थक्का कॉमेडी, कमर्शियल, विनोदी असंही जरी बनवलं तरी मला त्यात जे काही म्हणायचं आहे ते मी डेफिनेटली म्हणतेच. आणि ते म्हणता येतं. म्हणजे कुठेतरी ते मनात पुलंच्या ह्याच्यात आहे की बऱ्याचदा असं ते म्हणायचं की आम्ही आपल्या मनातच म्हणायचो, तर ते मनातले विचार मनातच राहायचे पूर्वीच्या पिढीचे. ते कुठेतरी तुला ते सांगावेसे वाटले किंवा जगासमोर आणावेसे वाटले, आणि मग कमर्शियल ह्याच्यातनं ते काही करता येत नव्हतं. तर ते स्वतःची संस्था बनवून किंवा स्वतःच बनवून ते करता यायला लागलं की प्रत्येक घटनेवरचे जे काही मनातली प्रतिसाद होता किंवा मनात त्या संदर्भात येणारे विचार होते, म्हणजे ते घटना जे काय घडतं आहे ते चुकीचं आहे का बरोबर आहे काय आहे ते त्या संदर्भातले जे काही म्हणणं मांडण्यासाठी कुठेतरी ते नाटक तशी लिहिणं, तसं मग त्याचं दिग्दर्शन करणं आणि हा सगळा प्रवास हा तिथून सुरू झालेला आहे. म्हणजे नुसतं प्रतिक्रिया व्यक्त करून कुठेतरी थांबणं योग्य वाटलं नाही की 4 माणसात किंवा नुसती पेपरमध्ये बातमी वाचली आणि हॉलमध्ये दिवाणखान्यात बसून त्याच्यावर चर्चा केली एवढंच ते न राहता ते त्याविषयीचं ऍक्च्युअल काय करायला पाहिजे हे मत मांडण्यासाठी हे सुरू केलं. खूप छान आहे हा प्रवास. जावेस, तुम्हाला माझा पुढचा प्रश्न आहे की हवामानाशी संदर्भातली माहिती किंवा क्रॉप डिसीज डिटेक्शन किंवा आता हॅकिंग बद्दल तुम्ही सांगितलं, त्या सगळ्या विषयीची संशोधन जी काही तुम्ही केलेली आहेत तर त्याविषयी पण थोडीशी जरा माहिती सांगा की म्हणजे त्याचाही उपयोग कोणाला कसा काय होणार आहे ते सांगा. ऍक्च्युली सर आपण बघितलं तर भारत हा कृषी प्रधान देश आहे आणि मॅक्सिमम जे आपलं वर्क आहे ते ऍग्रिकल्चरशी रिलेटेड आहे. आता फार्मिंग म्हणजे आपलं जीडीपी वगैरे जे आहे त्याच्यात मोस्टली जो पार्ट आहे तो ऍग्रिकल्चरचाच येतो अजूनही. तर मग त्यांच्यासाठी काहीतरी करावं ह्या उद्देशाने एक संकल्पना मांडली होती आम्ही, प्रिसिजन ऍग्रिकल्चर म्हणून, जेव्हा मी इंजिनिअरिंगलाच होतो तेव्हा. की त्यात मग त्यांना जर एक प्रॉपर इन्फॉर्मेशन दिली गेली अबाउट वेदर, तर त्याच्यानुसार ते त्यांचे पेरणी वगैरे ह्या ज्या काही गोष्टी आहेत तर ते त्याच्यानुसार शेड्यूल करू शकतात आणि मग त्याच्याने उत्पन्न वाढू शकतं. आणि दुसरं जे होतं की जे क्रॉप्स त्यांनी लावलेले आहेत त्यांच्यावर जे डिसीजेस पडतात तर त्यांचं त्यांना नेमकं आयडेंटिफिकेशन करता येत नाही. तर ते जाऊन जे ऍग्रिकल्चरशी रिलेटेड जे हे विकतात काय म्हणतात बी बियाणे, त्या दुकानांवर जाऊन सांगतात ते, आणि मग ते लोक काय करतात त्यांच्या हिशोबाने त्यांच्याकडे अवेलेबल असलेला स्टॉक आणि त्यांच्याकडे जे काही पेस्टिसाइड्स वगैरे अवेलेबल आहेत तर ते त्यानुसार त्यांना फार्मर्सला त्या गोष्टी देत असतात. पण ऍक्च्युली त्याची गरज तिथे आहे का नाही हे त्या फार्मर्सला लक्षात नाही येत. तर आम्ही जी सिस्टीम किंवा आमचं जे काही तंत्रज्ञान आम्ही डेव्हलप केलेलं आहे त्याच्याने आम्ही त्या
इमेजेस कॅच केलेला आहे आणि त्याचं अनालिसिस करून ऍक्च्युली त्या प्लांटवर कुठला रोग आहे हे आम्ही डिटेक्ट केलेलं आहे आणि त्याच्यासाठी वेबसाईट कुठलं असलं पाहिजे किंवा नमूद केलेलं आहे किंवा तशी प्रणाली आम्ही तिथे विकसित केलेली आहे जेणेकरून शेतकरी राजाला त्याचा फायदा होईल. आणि जर आपण सगळेजण बघतो की जर शेती पुढे गेली तर ऑब्व्हियसली डेफिनेटली देश पुढे जाणार आहे. एक तंत्रज्ञान आणि फार्मिंग ह्या गोष्टी जर वाढल्या तर ऑब्व्हियसली इंडियाचा GDP वाढेल आणि मग सर्व ते मदत होणार आहे त्यांना. तर शेतीसाठी हे असं एक छोटासा आम्ही प्रयत्न केलेला होता की आपण काहीतरी टेक्नॉलॉजी डेव्हलप करायची ज्याचा फायदा शेतकऱ्यांना होऊ शकतो. म्हणजे ज्या भागात तुम्ही राहता तो अर्थात सगळा शेती प्रधान भाग असल्यामुळे किंवा शेती पूर्ण भारत देशात शेती प्रधान असल्यामुळे म्हणजे शेतीसाठी काहीतरी या तंत्रज्ञान विकसित करणं ही खूप महत्वाची गोष्ट आहे. आणि जसं आमच्या कोणतं क्लास मधलं अँटीबायोटिक त्याला सेन्सिटिव्ह आहे कुठेतरी ते पेस्टिसाइड कोणतं त्याला त्या क्रॉपला कोणतं दिला गेला पाहिजे, किती अमाऊंट मध्ये दिला गेला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी त्यात आहेत. ओके त्यांनी कुठल्या वेळी त्यांनी केलं पाहिजे हे ते वेदर इन्फॉर्मेशन देऊन आपण केलेलं आहे. ऍक्च्युअली मग खरंच याचा शेतकऱ्यांना खूप फायदा नक्कीच होऊ शकतो की कारण असे अनेक रोग पसरतात पिकांवर आणि मग त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं खूप नुकसान होऊ शकतं. वेळीच योग्य ते पेस्टिसाइड दिलं गेलं, कुठचंही पेस्टिसाइड वापरण्यापेक्षा योग्य ते पेस्टिसाइड दिलं गेलं तर त्याचा जास्त चांगला उपयोग होईल. खूप छान आहे. म्हणजे हे सुद्धा एक वेगळ्या प्रकारचं संशोधन आहे. जसं लहान मुलांचं संशोधन हे त्यांच्या वैद्यकीय किंवा क्षेत्राचे किंवा न्यूरोलॉजिकल प्रॉब्लेम याच्यासाठी तसं हे शेतीसाठी म्हणजे हवामानाची पण कारण हवामान पण माहिती असणं खूप आवश्यक आहे. त्या हवामानाप्रमाणे कारण आजकाल हवामान खूपच सतत बदलत असतं. कधीच अवकाळी पाऊस अवकाळी येतोय सर, त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान होतंय आणि तशी जर त्यांना थोडी पूर्वकल्पना आली तर मग ते काहीतरी प्रयत्न करून थोडस ते क्रॉप वाचवू शकतात किंवा मग त्यांचं ते उत्पन्न वाढवू शकतात. बरोबर, कुठेतरी नुकसान तरी त्यांचं कमी होईल असं त्यामागचा उद्देश आहे. खूप वेगळं आणि अतिशय आवश्यक म्हणजे आपल्यासारख्या शेतीप्रधान देशाला आवश्यक असं हे संशोधन आहे. खूप अभिमानास्पद गोष्ट आहे की तुम्ही असं हे संशोधन केलेलं आहे. नक्षत्र, माझा पुढचा प्रश्न हा तुला आहे की आताच आपण जे LGBTQ कम्युनिटीसाठी संबंधात बोलत आहोत तर त्या सगळ्या लोकांकडे बघण्याचा, LGBTQ कम्युनिटीकडे बघण्याचा, समाजाचा दृष्टिकोन बदलण्यासाठी काय एक्झॅक्टली प्रयत्न तू किंवा तुझ्या संस्थेमार्फत काही तू NGO मार्फत तू करतो आहेस आणि ते थोडंसं डिटेलमध्ये सांगितलं असतं. मला वाटतं हा अप्रोच कम्प्लिटली माझा वेगळा आहे की समाजाचा दृष्टिकोन बदलण्यापेक्षा आमच्या लोकांचा समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलण्याची जास्त गरज आहे. कारण मी नेहमी हेच म्हणतो की तुम्ही लोकांकडे भिकाना का मागू रे, स्वीकार करा, मला एक्सेप्ट करा करून. लोक नाही करणार. तुम्ही प्रत्येकाकडे जाणार का की 10 व्यक्तीमधली कोणती व्यक्ती मला स्वीकारते आणि कोणती रिजेक्ट करते. यू नॉट गोना गो विथ द नोटपॅड ऑल द टाइम. मला वाटतं की तुम्ही स्वतःला कसं कॉन्फिडंट करू शकता, तुम्ही स्वतःला कसं स्वीकारू शकता आणि ते आयुष्य जगून पण एक सक्सेसफुल व्यक्ती कसे बनवू शकता हे खूप मोठं महत्वाचं आहे. कारण की मला वाटतं ना आपल्यासारख्या देशामध्ये गोष्ट खूप सोपी आहे. तुमच्या आयुष्यात तुम्ही काही असाल तर तुमच्याकडे चांगला जॉब आहे, पैसा आहे, लोक तुम्हाला रिस्पेक्ट करतात आणि ही गोष्ट कदाचित चांगली आणि वाईटही असेल आणि दोन्ही ठिकाणी तुम्ही हवी तशी घेऊ शकता. पण मी हेच म्हणतो की तुम्ही घाबरू नका की लोकांना काय वाटेल. लोकांना काय वाटेल हे जर तुम्हीच विचार करणार असाल तर लोक काय विचार करतील तुमच्या बाबतीत त्यांचा विचार त्यांच्यावर सोडा. तुम्ही तुम्हाला काय हवंय त्याच्याबद्दल विचार करा. त्यामुळे त्यांच्यासाठी मी अनेकदा गोष्टी करतो की माझ्या प्रत्येक फिल्म्स असतात, एंटरटेनमेंट असते, बऱ्याच गोष्टी असतात, पण एक मेसेज असतो. कमिंग आउटची असतो, डिप्रेशनचा असतो, ब्लॅकमेलिंग रिलेटेड असतो, रिलेशनशिप रिलेटेड असतो. अशा अनेक गोष्टी असतात. माझी एक ट्रॅव्हल कंपनी आहे जी फक्त गे आणि बायसेक्शुअल लोकांसाठी काम करते. आम्ही बाकीच्या लोकांसाठी काम करत नाही. कारण अशा लोकांना ट्रॅव्हल करताना भीती वाटते. लोक जज करतील का, आपल्या हावभावाने हसतील का, मी जर पार्टीमध्ये माधुरी दीक्षितच्या गाण्यावर नाचतो तर लोक मला हसतील का, असे छोट्या छोट्या गोष्टी लोकांच्या मनामध्ये असतात. त्यामुळे त्यांना एक सेफ टुरिझम देणं ही गरज होती
आणि आय एम सो प्राऊड की आय एम वन ऑफ द फर्स्ट कंपनीज इन इंडिया ज्यांनी इंट्रोड्यूस केली कन्सेप्ट. आणि म्हणजे आता माझी 20वी टूर आहे पुढच्या आठवड्यामध्ये आणि आय एम ट्रॅव्हलिंग विथ पीपल आफ्टर लॉकडाऊन. त्यामुळे लोकांना स्वतःवर विश्वास ठेवण्यापेक्षा स्वतःवर प्रेम करायला कसं शिकवावं ही माझी जास्त मोठी जबाबदारी आहे. आणि यासाठी तुम्हाला वेगळं काहीच करायची गरज नसते. म्हणजे एकदा सोशल मीडियावर जा, तुम्ही तुमचं आयुष्य खुलेपणे जगता हे दाखवा, लोकांना ते कळतं आणि लोक त्याच्याकडे होप्स मिळतात आणि लोक तसं आयुष्य जगण्याचं अनुकरण करतात. समाजाकडे मला असं वाटतं की डायलॉग इज मोर इम्पॉर्टंट. म्हणजे आताचा वर्कशॉप असेल किंवा मग रेडिओचे इंटरव्ह्यूज असतात, लोकसत्ता सारखे पेपर्स असतात जे या गोष्टी घराघरापर्यंत पोहोचवतात. जेव्हा मला अवॉर्ड मिळाला तेव्हा मी सरांकडे गेलो, गिरीश कुबेर सरांकडे. त्यांना मी म्हटलं की माझ्या या अवॉर्ड पेक्षा सर्वात मोठी गोष्ट काय माहितीये का, की उद्या ही कन्सेप्ट एलजीबीटीची सगळ्या घराघरांमध्ये पोहोचणार आहे महाराष्ट्राच्या या पेपर थ्रू. आणि माझ्यासाठी हीच मोठी अचिव्हमेंट आहे इन्स्टेड ऑफ होल्डिंग दिस अवॉर्ड. आणि ते खूप गरजेचं आहे. आणि मला वाटतं की आताची जी जनरेशन आहे माझ्या बरोबरची किंवा नंतरची, होमोफोबिक असणं इज सो अनकूल. म्हणजे तुम्ही होमोफोबिक असाल तर तुम्हाला लोक स्वीकारत नाही. यू शुड बी सपोर्टर ऑफ गे राईट्स. असं म्हणजे कॉलेजमध्ये मी असं बघितलंय की अनेकदा आम्ही कॉलेजेसमध्ये जातो वर्कशॉपसाठी, अनेकदा त्या मुली म्हणतात की आम्ही आमच्या होणाऱ्या बॉयफ्रेंडला विचारतो तू गे राईटला सपोर्ट करतोस का, नाही तर ठीक आहे तुझ्याशी रिलेशनशिपमध्ये मी राहणार नाही. ही जी जनरेशन आहे ही होप्स आहे. आणि बऱ्याचशा गोष्टी चेंज होतात की म्हणजे इंटरकास्ट मॅरेज जेव्हा नवीन कन्सेप्ट भारतात आली तेव्हा त्याचा जो मोठा प्रॉब्लेम आणि जी बोंबाबोंब झाली म्हणजे अजूनही आहे. तर आता आपल्या प्रत्येकाला ऍटलीस्ट 5 ते 10 अशी जोडपी माहिती आहे ज्यांनी केलं इंटरकास्ट मॅरेज, यु नो. त्यामुळे हा जो लढा आहे एलजीबीटीचा तो तीच वाटचाल चालणार आहे. त्यामुळे होपफुल आहोत. 377 जाईल असंही वाटलं नव्हतं आणि ती गोष्ट गेली आहे. तर कोर्टामध्ये गे राईट्स पर्यंत गे मॅरेजेस पर्यंत पोहोचलो होतो आपण. तेव्हा पुढच्या 5-10 वर्षामध्ये खूप काही बदल होणार आहेत आणि जे पॉझिटिव्हच होणार आहेत. ही गोष्ट लोकांपर्यंत पोहोचवणं, त्यांच्यामध्ये ऊर्जा निर्माण करणं हे माझं काम आहे आणि ते मी करत राहतो. बरोबर आहे की तू म्हणालास ते अगदी बरोबर आहे की आपण लोकांचा दृष्टिकोन नाही बदलू शकत. म्हणजे इव्हन आमच्या मानसशास्त्रामध्ये सुद्धा हे म्हटलेलं आहे की आपण आपल्याला बदलू शकतो, आपण समोरच्याला नाही बदलू शकत. म्हणजे आपण आपल्याला बदलायचं असतं. आणि तू तेच करतो आहेस की मे बी हे तू स्वतःच्या उदाहरणातून कुठेतरी शिकलेला आहेस की आपण आपल्याला पॉझिटिव्हली बघितलं तर आपण आपल्यासाठी उभं राहिलो तर आपण लोकांना चांगलं फेस करू शकतो. आणि तेच त्या कम्युनिटीला, सगळ्या एलजीबीटीक्यू कम्युनिटीला तू शिकलास तुझ्या उदाहरणातून किंवा वेगवेगळ्या ते ट्रॅव्हल कंपनी असेल किंवा काय ह्याच्यातनं फिल्म्स असतील त्या माध्यमातून ते तू सांगतोयस. ही खूप छान गोष्ट आहे की त्यांनी स्वतःकडे पॉझिटिव्हली बघितलं पाहिजे, त्यांनी स्वतःला ऍक्सेप्ट करायला पाहिजे. खूप छान आहे. रसिका, पुढचा प्रश्न तुझ्यासाठी आहे की आताच बिईंग असोसिएशनचा तू उल्लेख केलासच, तर त्याच्या कामाविषयी आणि तसंच थोडस जी तुझी नाटकं आहेत पोपटपंची किंवा हारूस मारूस या नाटकांविषयी थोडस डिटेलमध्ये सांगशील का? पोपटपंची शफात खानाने डिरेक्ट केलं होतं आणि ते बिग असोसिएशनचं म्हणजे ते कमर्शियली येणारं नाटक होतं स्टेजवरती. त्याच्या विषयामुळे ते थोडस चर्चेत राहिलं. बिंग असोसिएशन कडनं आम्ही जी कामं केली, आम्ही नाटकामध्ये ना एक किंवा थिएटरमध्ये बिंग, ते सार्थचं एक खूप फेमस आहे बिंग अँड नथिंगनेस. सो आम्ही ते बिंग देअर, आत्ता या क्षणी इथे असण्याला जे महत्व आहे त्याच्यावरनं आम्ही बिंग असोसिएशन असं नाव दिलं होतं. आणि मेजॉरिटी मी, माझा नवरा, काही आमचे अजूनही मित्र आहेत जे नाटकाचं सिनेमाचं प्रशिक्षण घेऊन आलेले आहेत आणि त्यांना आत्ता जे चालू आहे फक्त तेवढंच नाही करायचंय. सो आम्ही मधनं जातो, काहीतरी कमर्शियल काम करतो, पण आपल्याला मनातलं बोलता यावं यासाठी हे एक व्यासपीठ तयार करावं असं आम्हाला वाटलं. मग आम्हाला त्याच्यामध्ये मी हिंदीमध्ये बऱ्यापैकी मराठीपेक्षा मी हिंदीत काम करायला लागले. ती भाषाही मला तितकीच जवळची वाटते. आणि हिंदीत काम करताना असं माझ्या लक्षात आलं, मराठीमध्ये जनरली जितकं लिहिलं जातं स्क्रिप्ट, हिंदीमध्ये तितके लिहिल्या जात नाहीत किंवा त्या पोहोचत नाहीत. मग आम्ही गेले 4 वर्ष, मागच्या यावर्षी लॉकडाऊनमुळे ते घडलं नाहीये, संहिता मंच नावाचा उपक्रम सुरू केला की ज्याच्यामध्ये आम्ही लोकांकडनं स्क्रिप्ट, ही स्पर्धेसारखं होतं की तुम्ही स्क्रिप्ट लिहा. मग आम्ही त्यातनं चांगली ज्युरी मिळायला लागली आम्हाला. अतुल तिवारी, रत्ना पाठक शाह सारखे लोक एकत्र आले आणि त्या ज्युरीतनं आम्ही
3 किंवा 4 नाटकं निवडायचो आणि मग ती नाटकं पब्लिश झाली पाहिजेत असं आम्हाला वाटलं. मग आम्ही पब्लिशिंग करायला लागलो की ओके, कारण नाटकं पब्लिश होत नाहीयेत, नाटकं पब्लिश करण्यात कोणाला रस नाही आता मुळात, लिटरेचर म्हणून नाटकाकडे कोणी बघत नाही. मग आम्ही पब्लिकेशन करायला सुरुवात केलं त्याचं. आणि मग ती नाटकं फक्त न निवडता आम्ही भारतातल्या काही वेगवेगळ्या माझ्या ओळखीचे अनोळखी अशा काही मित्रांना फक्त टॅग करायचो की तुम्हाला करायचंय का यावर्षी नाटकात, खूप छोटेसे पैसे मिळतील. मग आम्ही एक रनिंग फेस्टिवल सुरू केला की हा या पद्धतीचा पहिला फेस्टिवल आहे जिथे नाटकाचा प्रीमियर मुंबईत होतो, त्याच्यानंतर त्या नाटकाचा प्रीमियर अमृतसरमध्ये होतो, त्यानंतर त्या नाटकांचे प्रीमियर भोपाळमध्ये होतात आणि पुण्यामध्ये होतात. सो एका वर्षात अशा 4 ठिकाणी ते तिथे प्रीमियर करतो. मग ती नाटकं त्या डिरेक्टरची आहेत. आणि हे सगळं फक्त काय म्हणता येईल मज्जा ह्याच्यावर चाललं होतं. मग याच्यात आमच्या लक्षात आलं स्क्रिप्ट जे आहेत ते आपल्याकडे जतन करण्याची काही परंपरा नाहीये. मला अनेक लोक म्हणतात हे सरकारी काम आहे, पण मला नेहमी वाटतं की ठीक आहे, मग त्यांना नसेल आता वेळ होत तर आपण करून टाकूयात. तर आम्ही एक लायब्ररी बनवायला घेतली ज्याच्यामध्ये आम्ही लोकांच्या घराघरातनं, म्हणजे जे थिएटरवाले लोक आहेत, जे जुने लोक आहेत, त्यांच्या घरातून त्यांना सांगायचं प्लीज रद्दीत जे काही देणार असाल ते आम्हाला द्या. आणि मग आम्ही काही जी खूप जुनी स्क्रिप्ट असतील की जी अगदी जीर्ण झाली आहेत, पानं फाटायला येतात, ती परत प्रिंट होणार नाहीयेत, मग आम्ही टायपिस्टची एक टीम बसवली. अनेकदा आम्ही बसून टाईप केली ती परत रिटाईप करून इंटरनेटवरती मग त्यांच्या कॉपीराईट्स बद्दलही हे करून मगच ती पब्लिश करायचं चालू आहे. सो एक लायब्ररी असा हा सेटअप चाललाय की ज्याच्यामध्ये सर्व आता ते काम मेजरली मराठी हिंदीत चालू आहे की जुनी स्क्रिप्ट जतन व्हावीत. सो आम्हाला असं वाटतं की आम्हाला मजा येते. आणि ही सगळं काम करणारी माझ्या आसपासची जी मुलं आहेत ते सगळेजण मुंबईत शाहरुख खान बनायला आलेले असतात. मेजॉरिटी कोणी नसरुद्दीन शाह बनायला मुंबईत येत नाही, ते शाहरुख खान बनायलाच येतात किंवा काय बच्चन बनायलाच येतात. आणि मग समहाऊ ती मुलं भेटतात कुठल्या तरी वर्कशॉप मधनं. आणि मग मला असं लक्षात येतं की हे बघ, शाहरुख खान तो एकटाच बनलाय, त्याच्यानंतर गेल्या 30 वर्षात कोणी बनलेलं नाहीये. असेल तुमच्या काय म्हणतील नशिबात म्हणण्यापेक्षा ते खूप खूप कॉम्प्लिकेटेड आहे. ती तशी हिरोइझम सारखी जागा असायला तर जागाच नाहीये. सो त्या सगळ्या याच्यामध्ये तुम्हाला आता जोपर्यंत वाटते तोपर्यंत बघा हे वाचून, बघा हे जुनं स्क्रिप्ट वाचून, त्याच्यावर काहीतरी लिहून बघा, असं करत करत पण त्या मुलांना मजा यायला लागते. आणि अशा पद्धतीने आमचा ग्रुप ऍक्च्युली ग्रो होत गेला. त्यामुळे आमच्याकडे कोणालाही नवीन आलं की मी त्यांना सांगते की प्लीज, मी खूप खच्ची करते लोकांना. कुणी असं म्हणत असेल की मला खूप अभिनय करायचा आहे, मी म्हणते ते करूयात रे, अभिनय वगैरे अगदी छोटस यातलं, खूप गोष्टी त्याच्यामध्ये करण्यासारख्या. आणि मग मी बिंग असोसिएशन मध्ये असा खरंच बोर्ड लावलाय की त्या ऑडिशनच्या चर्चा नका करू, तुम्ही कशाही बद्दल बोला, तुम्ही तुमच्या आईबद्दल सांगा, तुम्ही घरातल्यांबद्दल सांगा, तुम्ही पॉलिटिक्स डिस्कस करा, इथे आणि गप्पा मारा. मुंबईत अशी जागा निर्माण करायची आमचं खूप हे होतं की फक्त कामासाठी नका भेटू, एक या गप्पा मारा, कुठल्याही विषयावर बोला. मग आम्ही सेशन्स अरेंज करायला लागलो. सो बिंग मध्ये अशा पद्धतीचं काम खूप होतं. मागच्या वर्षी, म्हणजे मागचं वर्ष ना ऍक्च्युली काउंटच करायचं नाहीये, त्याच्या मागच्या वर्षी आम्ही वर्षभर आओ औरत बाचे असा कार्यक्रम केला. त्याच्यामध्ये आम्ही दर महिन्याला एक फिमेल रायटर घ्यायचो. मग ती महाश्वेता देवींपासून आणि काय जुन्या रायटर्स पासून आतापर्यंत अरुंधती रॉय, तिस्ता सेतलवाड पर्यंतच, आणि त्यांचं रिडिंग हे ड्रॅमॅटिक स्वरूपात तयार करून प्रेझेंट करायचो की ते वाचन परंपरा वाढावी. सो असं काय काय आम्ही उद्योग करत असतो बिंग असोसिएशन मधनं. खूप छान आहे. हे केवळ नाट्य क्षेत्र असं नाही, तर केवळ नाट्य क्षेत्रामध्ये अभिनय नाहीये, तर नाट्य क्षेत्रामध्ये हेही खूप, म्हणजे नाटकाचं लिटरेचर असणं आणि ते जतन करणं आणि ते वाढवणं ही खूप महत्वाची गोष्ट आहे. आणि त्याचबरोबर विचारांचं आदान प्रदान सुद्धा तेवढंच महत्वाचं. गप्पांचा जो हे आहे त्याच्यातनं कुठेतरी विचारांचं आदान प्रदान होतं आणि त्याच्यातनं कुठेतरी आपल्या एखादं नाट्य त्याच्यातून जन्माला येऊ शकतं. किंवा आताचा जो शेवटचा उपक्रम सांगितला की फिमेल रायटर्स बद्दल हे करणं, किंवा म्हणजे हा खूपच वेगळे वेगळे हे आहे. म्हणजे नाटकच असं नाही तर नाटक हा एक भाग आहे, पण लिटरेचर, एकूण साहित्य हा सगळा आहे, हाही जतन करणं किंवा ते वाढवणं किंवा त्याची लोकांपर्यंत माहिती होणं, त्यासाठी वाचन वाढायला लागणं,
हे खूप महत्वाचं आहे. हा खूप वेगळे उपक्रम तू करते आहेस, खूप छान वाटलं. म्हणजे अगदी वेगळेच उपक्रम आहेत. म्हणजे नाट्य क्षेत्र, म्हणजे नाट्य संस्था म्हटल्या तिथे फक्त ऑडिशन होणार ना, अभिनय शिकवणार किंवा हे करणार तर एवढंच नाहीये. तर ह्याही गोष्टी खूप महत्वाच्या, किंवा ई लायब्ररी करणं हे पण खूप छान वेगळाच उपक्रम आहे. खूप शुभेच्छा या तुमच्या कार्यक्रमाला, उपक्रमाला. जावरे, तुमच्याकडे मी येतो आहे की पुढचा प्रश्न आहे की आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा सध्या खूप बोलबाला आहे की आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा सगळ्याच ह्याच्यात वापरला जातोय. तर वैद्यकीय क्षेत्रासाठी त्याचा कसा काय उपयोग होऊ शकेल भावी काळामध्ये? आताही थोडाफार व्हायला लागलेला आहे, परंतु आणखीन त्याचा कसा काय उपयोग होऊ शकतो? तुमचं काय मत आहे? ऍक्च्युली सर, आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही फार ब्रॉडर टर्म आहे आणि इन फ्युचर नाही की जसं तुम्ही म्हटले ना की वैद्यकीय क्षेत्रात आताही आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल याचा उपयोग होतोय आणि त्याचे जे 2 सब फील्ड्स आहेत, डीप लर्निंग आणि मशीन लर्निंग. सो डीप लर्निंग हे जे आहे हे फार जास्त प्रमाणात जे डिसीज डायग्नोसिस असतं किंवा एखाद्या डिसीजचं अर्ली प्रिडिक्शन आहे की त्याचं प्रोग्नोसिस कसं आहे, त्या डिसीजचं म्हणजे प्रोग्रेस कशी आहे, हे सगळं डिटेक्शनसाठी डीप लर्निंग ही जी टेक्नॉलॉजी आहे सर, ही फार मोठ्या प्रमाणात आजही वापरली जाते आणि भविष्यात अजून जसं रिसर्च वाढेल तर याचा फार जास्त प्रमाणात वापर वाढणार आहे. याच्यात मला सांगायचं एवढंच आहे की एक असा वेगळा मेसेज इथे जातोय की आर्टिफिशियल इंटेलिजन्स इज गोइंग टू रिप्लेस दी डॉक्टर्स. ऍक्च्युली तसं काही नाहीये सर, की ऍक्च्युली दॅट इज द आर्टिफिशियल इंटेलिजन्स बट अवर इज नॅचरल इंटेलिजन्स. आपण काय करणार आहे की त्याच्या थ्रू जी प्रॅक्टिकल प्रोसेस आहे ही त्या मॉडेल थ्रू आपण करणार आहे. जसं आता कोलेक्टरल कॅन्सर डिटेक्शन आहे, स्किन कॅन्सर डिटेक्शन आहे, एवढ्या सारे इमेजेस असतात आणि त्या इमेजचं अनालिसिस करणं ही खूप टाइम कन्झ्युमिंग प्रोसेस होते आणि पर्सन टू पर्सन ही प्रोसेस व्हॅरी पण होऊ शकते. मग त्या केसमध्ये जर आपण डीप लर्निंग बेस्ड मॉडेल यूज केले तर ही प्रोसेस फास्ट होते आणि जे रेडिओलॉजिस्ट आहे यांच्यावरचा जो लोड होतो तो कमी होतो आणि याच्याने एक डिसिजन सपोर्ट सिस्टीम डेव्हलप होते आणि जे याच्याने जे मेडिकल प्रॅक्टिशनर्स आहेत त्यांना एक प्रॉपर डिसिजन घ्यायला पण एक फार महत्वाचा याचा उपयोग होतो. आणि हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आता ह्या प्रेझेंट सिच्युएशनला बऱ्याच प्रमाणात उपयोगी होत आहे. मी जे माझं स्वतःचं जे रिसर्च केलेलं आहे याच्यात मी मशीन लर्निंग, डीप लर्निंगचे अप्रोचेस आम्ही वापरलेले आहेत आणि त्याच्याने आम्ही जे MRI इमेजेस आहेत किंवा आता लंग्सच्या CT इमेजेस आहेत किंवा कोलेक्टरल कॅन्सरसाठी आम्ही जे इमेजेस यूज केलेला आहे ह्या सगळ्या त्याला त्या सिस्टीमला आपण इनपुट म्हणून देत असतो आणि आपल्याला ऍट द एंड त्याचं जे आउटपुट असतं, जे अनालिसिस असतं ते भेटत असतं. आणि याच पार्श्वभूमीवर मी एक एडिटेड बुक ज्याला म्हणतो ना सर, एक ऑथराइज बुक असतं म्हणजे आपण स्वतः पूर्ण लिहिलेलं असतं आणि एक एडिटर म्हणून आपण एक बुक काढतो. तर सध्या माझं एक बुक आता पुढच्या महिन्यात लॉन्च होणार आहे, विले पब्लिकेशनचं, मेडिकल इमेजिंग अँड हेल्थ इन्फॉर्मेटिक्स म्हणून असं मी त्याला टायटल दिलेलं आहे. आणि त्याच्यात मी वेगवेगळे जे आपले हे आहेत बॉडी पार्ट्स, तर याच्यासाठी ज्या टेक्नॉलॉजीज म्हणजे जसं आता बोनशी रिलेटेड असेल किंवा कोणी लंग कॅन्सरवर काम केलेलं आहे, त्याच्यात डेंग्यू डिटेक्शनसाठी कोणी काम केलेलं आहे, असे सगळे चॅप्टर्स मला त्याच्यात आलेले आहेत. आणि त्याच्यात जर मी बघितलं तर ऑलमोस्ट मोस्ट ऑफ द पीपल्स हॅव यूज द डीप लर्निंग अँड आर्टिफिशियल इंटेलिजन्स टेक्नॉलॉजी. कार्डियाक डिसीज डिटेक्शन साठीचं एक मी त्याच्यात चॅप्टर बघितलेलं आहे, तर त्यात आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही टेक्नॉलॉजी त्यांनी यूज केलेली आहे. तर सर याचा म्हणजे मला म्हणायचं एवढंच आहे की भविष्यात काय आणि आताही काय आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वैद्यकीय क्षेत्रातला जो वापर आहे हा वाढलेला आहे आणि हा जो सर्व वापर वाढलेला आहे सर, इट इज बेनिफिशियल फॉर दी सोसायटी ॲज वेल ॲज फॉर दी हेल्थ प्रॅक्टिशनर्स आणि याच्याने जे पेशंट्स आहेत त्यांनाही त्याचा फायदा होणार आहे. खूप महत्वाचं आहे, कारण आर्टिफिशियल इंटेलिजन्स वाढलंच जाणार आणि त्याचा समाजासाठी खूप चांगला उपयोग होणार आहे आणि तुम्ही पण ते वापरता आहात त्याचा तुमच्या सगळ्या संशोधनामध्ये. ही खूप महत्वाची गोष्ट आहे. खूप म्हणजे ही सगळी माहिती आमच्याही वैद्यकीय क्षेत्राकडे जास्तीत जास्त तुमच्या संशोधनाची जाणं हे खूप आवश्यक आहे. माझ्या मते आमच्या इथल्या वैद्यकीय संघटनांच्या कॉन्फरन्सेस होतात त्याच्यात कदाचित तुमचं एखादं काही प्रेझेंटेशन ठेवलं
तर नक्की सगळ्यांपर्यंत ही माहिती पोहोचेल, तर तसा मी नक्की प्रयत्न करेन. येस येस, रोबोटिक सर्जरी वगैरे बद्दल पण ऐकलं असेल सर. दॅट हो, इज ऑल्सो पार्ट ऑफ दी आर्टिफिशियल आर्टिफिशियल इंटेलिजन्स. येस येस. माझा पुढचा प्रश्न नक्षत्र तुला आहे की गे समाजाच्या लग्नाला किंवा LGBTQ लग्नाला अजूनही कायदेशीर मान्यता नाही, तर त्यासाठी काय प्रयत्न चालू आहेत? मला वाटतं प्रयत्न 2 स्तरावर चालू आहेत. एक म्हणजे कायदेशीर बाब ही कम्प्लिटली वेगळी आणि सामाजिक स्तरावरच्या वेगळ्या गोष्टी आहेत, वेगळे लढे आहेत. कायदेशीर खूप पॉझिटिव्ह गोष्टी घडतायत, टचवूड खूप चांगल्या गोष्टी घडतायत. आताच रिसेंटली म्हणजे आय विल बिगिन, आता जून महिना प्राईड मंथ होता, इंटरनॅशनल प्राईड मंथ. त्याच्या जस्ट आधी म्हणजे मेच्या एंडला मद्रास हायकोर्टाने एक मस्त डिसिजन दिला. त्यामध्ये त्यांनी असं म्हटलं, त्या जजनी असं म्हटलं की माझे असे काही चुकीचे आयडिओलॉजीज होत्या या समाजाला घेऊन, पण प्रत्येकाला ह्याच्यात इव्हॉल्व्ह होण्याची गरज आहे. आणि त्यांनी एक खास निर्णय दिला की प्रत्येक शाळांमध्ये एज्युकेशन मध्ये इव्हन बेसिक लेवल पासून या गोष्टी ऍड केल्या पाहिजे. LGBT बद्दलची जी अवेअरनेस आहे ती स्कूल लेवल पासून क्रिएट केली पाहिजे आणि तसं गव्हर्नमेंटने ऍक्ट करावं असं त्यांनी डिसिजन पास केला. आताच लास्ट वीक मध्ये स्पेशल मॅरेज राईट्स अंडर गे मॅरेज कसे लिगल करता येतील का या संबंधी ऑलरेडी 4 ते 5 याचिका ऑलरेडी कोर्टामध्ये आहेत. ती डेटा पोस्ट करून पोस्टपोन झाली. ऑगस्ट 27 ला ह्याच्याबद्दल डिसिजन एक्सपेक्टेड आहे. तर मे बी या वर्षी कदाचित मोठा निर्णय येईल आणि वी आर व्हेरी व्हेरी होपफुल. तर कायदेशीर लढाई चालूच आहे. पण मला वाटतं ज्या देशामध्ये जर मी सांगितलं की मी समलैंगिक आहे, मला रक्तदान करता येत नाही अजून पण, मला ब्लड डोनेशनचा हक्क नाही एक समलैंगिक व्यक्ती म्हणून, या बेसिक गोष्टी जाणून घेण्याची गरज आहे. ट्रान्सजेंडर व्यक्ती त्यांचे वेगळे स्ट्रगल आहेत. एक पुरुष आहे एंड ऑफ द डे, त्यामुळे मला थोडं बहुत कन्सेशन मिळतं. ट्रान्सजेंडर व्यक्ती आहेत किंवा हिजडा समाजातले लोक आहेत, त्यांचे वेगळे मुद्दे आहेत, त्यांचे वेगळे अधिकार आहेत आणि त्यांना आपण मागे नाही सोडू शकत. आणि कदाचित मी ऍज अ पार्ट ऑफ LGBT कम्युनिटी आय हॅव टू मेन्शन देम ऑल्सो, अदरवाईज हे इनजस्टिस होईल की तो समाज आपण पूर्णपणे सोडून देतो. आज आपण अनेकदा असं म्हणतो की ट्रेनमध्ये ते लोक टाळा वाजून का भीक मागतात, सिग्नलवर का उभे राहतात, त्यांना संधी कुठे रोजगाराची? जे लोक म्हणतात ते लोक त्यांना संधी देणार आहेत का रोजगाराच्या? किती लोक संधी देतील? किती लोक इंटरव्ह्यू घेतील अशा लोकांचे आणि त्यांना एज्युकेशन देतील? लहानपणी जेव्हा कळतं घरांमध्ये की आपलं मुलगा किंवा मुलगी थोडं वेगळे हाकलून दिलं जातं अक्षरशः. म्हणजे मला एक आणखीन एक गोष्ट मेन्शन करायची, लिगलीच आहे ती. लोकांनी ही स्टिरियोटाईप केले की बलात्कार फक्त बाईचा होता, म्हणजे रेप म्हणजे फक्त बाईचं. पुरुषांचेही बलात्कार होतात, पण आपला समाज ह्याच्यातनं बाहेर येत नाही, कारण पुरुषाला ते जास्त लाजिरवाणं वाटतं की माझ्या पौरुषत्वावर डाऊट ठेवला गेला त्यामुळे मी गप्प बसेन. आमचे किती समलैंगिक लोकांवर, मी 12 वर्ष झाली ऍक्टिव्ह आहे ह्याच्यामध्ये, किती लोकांवर बलात्कार झाले, चाइल्ड मॉलेस्टेशन झालं, लहानपणी घरच्यांनी शेजारच्यांनी उपभोग घेतला, बाहेर केला जातो, अक्षरशः पोलीस लोकांनी केलेले आहेत. मुलीवर जेव्हा बलात्कार हा बलात्कार आहे, सगळ्यांवर झाला तर चुकीचाच आहे, पण मुलीवर झाला की मीडिया आहे ते आमच्या हिजडा समाजातल्या एखाद्या व्यक्तीवर बलात्कार झाला त्याच्या घरचे त्याचे सबूत नसतात, मीडिया येत नाही, त्यांना कोण सपोर्ट करेल पोलीस स्टेशनमध्ये, त्यांना एंटरटेन कोण करत नाही. त्यामुळे हे मुद्दे तिथपासून सुरू होतात. दुसरं आहे सामाजिक लेवलवर, जिकडे तुम्हाला ऑफिस लेवलवर काही पॉलिसीज करण्याची गरज असते. जेव्हा मी HR टीमची डील करतो, नो डिस्क्रिमिनेशन पॉलिसी. आता पॉलिसी अशासाठी गरजेच्या आहेत की जर मी एखादा हावभाव, माझा नैसर्गिक हावभाव केला किंवा हात असा केला किंवा माझा आवाज जर पातळ आहे तर लोक मला हसतील. कामाच्या ठिकाणी जर मला कोण भेदभाव करत असेल, मी कामावर फोकस नाही करू शकत. त्यामुळे या सगळ्या गोष्टी आहेत. जेव्हा माझं वर्क प्लेस मला एक समान संधी किंवा एक जबाबदार पर्यावरण देतं, एक ऍटमॉस्फिअर देतं जिथे मी बनू शकतो आणि माझ्या कामावर फोकस करू शकतो, जिथे मी अपमान करून घ्यायला येत नाही तर काम करायला येतो, अशा पॉलिसीज करणं गरजेचं आहे शाळांमध्ये, कॉलेजेसमध्ये, कामाच्या ठिकाणी. तर या ठिकाणी आम्ही करतो आणि कायदेशीर लढाई जे कायदेशीर एक्सपर्ट आहेत तेही करतायत. त्यामुळे खूप पॉझिटिव्ह ट्रेंड आहे. होपफुली अजून पॉझिटिव्ह होईल अशी इच्छा आहे. असंच सकारात्मक हे राहिलाच हायकोर्टचा किंवा पुढे सगळ्या सामाजिक किंवा इव्हन गव्हर्नमेंटचा, तर मग नक्कीच हे याच्यात बदल नक्की होऊ शकेल. आणि जसं तू त्या मद्रासच्या हायकोर्ट जजचं म्हणणं मांडलंस की बरोबर आहे की हे प्रयत्न शाळांमध्ये व्हायला पाहिजे आहेत. आणि मगाशीच मी सांगितलं की आम्ही आमच्या लेवलवर जे काही सेक्शुअलिटी एज्युकेशन घेतो त्याच्यात
ह्या सगळ्याचा समावेश आम्ही केलेला आहे की हे सगळ्याची ओळख करून देणं, लहान त्या वयापासूनच ह्या सगळ्याची ओळख करून देणं, म्हणजे मग कोणाला हा ऍक्सेप्टन्स करायचा असेल तर तो ऍक्सेप्टन्स करणंही त्यांना सोपं जावं, हा सगळा उद्देश त्या सेक्शुअलिटी एज्युकेशन मध्ये मी ठेवलेला आहे. रसिका, माझा पुढचा प्रश्न तुला आहे की नाटकाचं लेखन पण तू करतेस, दिग्दर्शन पण करतेस आणि अभिनय पण करते, तर यातलं सगळ्यात जास्त तुला काय आवडतं आणि जास्त सोपं कोणतं आहे या जास्त कठीण कोणतं आहे? वेल, अभिनय सगळ्यात सोपं. बर. हा, म्हणजे कारण तुम्हाला येऊन फक्त अभिनय करायचा असतो. माझ्यासाठी सोपं आहे. मी लेखन नाटकापेक्षाही बाकी मीडियम मध्ये जास्त करते. मला वाटतं डिरेक्शन ही सगळ्यात चॅलेंजिंग पोस्ट आहे यातली. आणि मला आवडतं, मला डिरेक्शन आता आवडायला लागलं. इट वॉज काय म्हणता येईल, जर्नी होती. पण मला कारण मला एक्सप्रेस मला अनेक माणसांना बघून असं अनेकदा वाटतं की हा, हे जास्त छान आहे, या पद्धतीने मला एक्सप्रेस करणं जास्त आवडतंय. सो डिरेक्शन मला आवडतं. एक कंट्रोल आहे थोडासा की एक्झॅक्टली काय म्हणतोय आपण. कुठलीही गोष्ट, मी याच्यात थोडस फक्त एवढं सांगेन, आपण कुठलीही गोष्ट बनवतो, नाटक असेल, सिनेमा असेल, टेलिव्हिजन असेल, तुम्ही जे काही एक्सप्रेस करताय त्याच्यामुळे तुमचा एक पद्धतीचा पॉलिटिकल स्टँड, मी जेव्हा पॉलिटिकल स्टँड म्हणते तेव्हा हे पॉलिटिकल पार्टीशी निगडीत नाही, व्हॉट यू बिलीव्ह इन हे कळत राहतं. मला अनेकदा असं होतं की मी सुरुवातीच्या काळामध्ये सासू सुना या विषयांवरती ज्या सतत सिरियल्स येत असतात त्या करायचे, मी त्याच्यामध्ये काही पार्ट्स मी प्ले केले. अजूनही मला विचारलं जातं, पण मला असं वाटतं की जर मला ह्या विषयावरती माझा विश्वासच नाहीये, मला असं वाटतं की हे खूप प्रॉब्लेमॅटिक आहे, तर मला नको तो पैसा, काहीतरी वेगळं करून कमवता येईल. बरोबर. हे आयडिओलॉजिकल आहे. आणि ती तुम्हाला ठरवलंच पाहिजे. आणि बिंग डिरेक्टर ते जास्त ठरवता येतं. नटांकडे ना अनेकदा चॉईस नसतो, ते काम झटकूनही देतात की ते काही मी फक्त डायलॉग म्हणालो होतो, ऍक्च्युअली मग ते तेच करत असतात, त्यांनी तेच करणं अपेक्षित आहे. पण त्यामुळे मला तिथे खूप रेस्टलेस वाटतं त्या जागेवर. ऍज डिरेक्टर मी जे काही बनवते त्याची पूर्ण रिस्पॉन्सिबिलिटी माझी आहे. गुड. आणि तसंही म्हणजे असं म्हणतात की सिनेमा काय काय नाटक काय हे दिग्दर्शकाचं माध्यम आहे, म्हणजे तिथे दिग्दर्शक हा मेन हे असतो असं म्हटलं जातं. आता होत चालतं. हा, तर म्हणजे त्याच्यामुळे सुद्धा असं आणि मेन ह्या सगळ्या ह्याच्याकडे वळण्याचं मेन कारण आपल्याला जे काय म्हणायचं आहे ते कुठेतरी तुला मांडायचं असतं, आणि ते माझ्या मते मग दिग्दर्शकाच्या भूमिकेतून जास्त प्रभावीपणे मांडता येतं. म्हणजे जे काही आयडिओलॉजी आहे किंवा जे काही विचार आहेत किंवा एखादी गोष्ट कशी एक्सप्रेस व्हायला पाहिजे ते माझ्या मते त्या दिग्दर्शकाच्या रोलमधून जास्त मांडता येत असेल, म्हणून तर जास्त चॅलेंजिंग आहे. आता आपण शेवटचा एक प्रश्न घेऊया प्रत्येकाला, की माझा पुढचा प्रश्न जावरे तुम्हाला आहे की संशोधन क्षेत्रात जाण्यासाठी म्हणजे संशोधन अंगात आपल्याकडे कोणत्या गुणांची आवश्यकता आहे, की एखाद्या मुलाला आपण संशोधन क्षेत्रात जावं असं वाटत असेल तर काही प्रत्येक क्षेत्रासाठी काही पर्सनॅलिटीज असतात. हा, की पर्सनॅलिटी असतात, तशी कशी पर्सनॅलिटी असायला पाहिजे संशोधन क्षेत्रात जाण्यासाठी? तर सगळ्यात महत्वाचा जो पार्ट आहे संशोधनात जाण्यासाठी की ही आपली स्वतःची एक म्हणजे जी म्हणतो ना वैयक्तिक इच्छा असली पाहिजे. सगळ्यात महत्वाचा पॉईंट मला तो वाटतो की स्वतःची जर इच्छा असेल तर आपण एक चांगलं संशोधन करू शकतो. जर कोणी आपल्याला फोर्सफुली पाठवलं तर मग ती गोष्ट आपण तेवढ्या चांगल्या पद्धतीने करू नाही शकत. तर म्हणजे याच्यात रिसर्च मध्ये यायचं असेल ना तर बाय हार्ट यू शुड कम इन रिसर्च, हे मला म्हणायचं की म्हणजे स्वतःची मनाची तयारी असली पाहिजे आणि आपल्या स्वतःच्या इच्छेने रिसर्च कडे आलं पाहिजे. हा एक मुद्दा मला वाटतो. दुसरा जो एक क्वालिटी पॉईंट जो असला पाहिजे तो धैर्य, म्हणजे ज्याला आपण म्हणतो पेशन्स. कारण यात कसं असतं सर, रिसर्च मध्ये आपण एक्सपेरिमेंट करत जातो आणि प्रत्येक वेळेस आपल्याला असं नसतं की शाश्वत जे रिझल्ट असतात म्हणजे जे रिझल्ट आपल्याला पाहिजे ते पहिल्याच अटेम्प्ट मध्ये भेटून जातील असं कधीच होत नाही. सो वी हॅव टू रिपीट दिस प्रोसेस नंबर ऑफ टाइम्स. सो त्या अनुषंगाने आपल्यात तेवढं धैर्य तेवढे पेशन्स असले पाहिजे की
आणि तेवढा आपला स्वतःवर विश्वास असला पाहिजे की आपण ते रिझल्ट आणू शकतो. आणि त्याच्यानंतर जे मला स्वतः वाटतात, मी त्याला 3D म्हणतो, ज्याला डिटर्मिनेशन, डिव्होशन आणि डेडिकेशन, या 3 गोष्टी फार महत्वाच्या आहेत. आणि हे माझं, जर तुम्ही विचारणार की तुमच्या रिसर्चचं काय फॉर्म्युला आहे, सो दिस इज द माय फॉर्म्युला 3D. दॅट इज डिटर्मिनेशन, डिव्होशन अँड डेडिकेशन. आपल्या कामासाठी आपलं समर्पण असलं पाहिजे, डेडिकेशन असलं पाहिजे आणि आपला स्वतःवर विश्वास असला पाहिजे. आणि एक आपण ते कार्य जे हातात घेतलेलं आहे ते आपण तडीस नेणार आहे आणि त्यासाठी पूर्ण आपले 100% ज्या एफर्ट्स असतात त्या दिल्या पाहिजे. आणि मी तर आपल्या माध्यमातून तरुणांना एक मेसेज देऊ इच्छितो की ऍज अ करिअर आपण रिसर्च कडे जरी बघितलं तर त्याला काही हरकत नाहीये. याच्यातही बऱ्याच चांगल्या संधी असतात, आपण त्या ग्रास्प करायला पाहिजे. आणि ह्या संधीपेक्षा की आपल्याला जे एक समाधान लाभणार आहे की आपण जे काही डेव्हलप केलेलं आहे, एक सोसायटल नीड्स साठी जे आपण सोल्युशन दिलेलं आहे, त्याचं जे समाधान लाभणार आहे ते फार महत्वाचं असतं असं मला वाटतं. आणि मग त्यासाठी म्हणजे आता ही जी यंग जनरेशन आहे, आणि आता तर बऱ्याच सुविधा, इंटरनेट आहे, बरेच ऍडव्हान्स प्रोसेसर्स वगैरे सगळ्या गोष्टी अवेलेबल आहे, तर ते बऱ्याच चांगल्या पद्धतीने करू शकतात. आणि जर यंग जनरेशन जर रिसर्च मध्ये आली सर, सो आपलं एक जे स्वप्न आहे की इंडियाने सुपर पॉवर बनायला पाहिजे, ते तेव्हाच होऊ शकतं की जेव्हा आपण जर तंत्रज्ञानाने विकसित होऊ. आणि हे कधी होऊ शकतं तर यंग ब्रिगेड, प्रत्येक राष्ट्राचं जे स्वामी विवेकानंदांनी म्हटलेलं आहे की राष्ट्रातला युथ जर डेव्हलप झाला आणि ते टेक्नॉलॉजिकली जर डेव्हलप झाला तर तो राष्ट्राला पुढे घेऊन जाऊ शकतो. तर हे आहे. आणि रिसर्च काय आहे सर की जे लोक बघतात, सगळ्यांना जे दिसतं ते नाही, पण जे आपण थिंक करतो दॅट इज अ रिसर्च. जो रिसर्चर थिंक करतो दॅट इज अ रिसर्च. आणि मी एक मला आवडलेला एक कोट इथे सांगू इच्छितो की जे विश्वास नांगरे पाटील साहेब आहेत, मी बरेचदा इन्स्पिरेशनल स्पीचही ऐकलेले आहेत की बऱ्याच टाइमाला असं आपलं सिच्युएशन येते रिसर्च करताना बऱ्याचदा की जसं पाहिजे तसे रिझल्ट भेटत नाही, सो वी विल गेट डिमॉरलाइज. सो इन दॅट सिच्युएशन आपण जर थोडेसे इन्स्पिरेशनल स्पीच वगैरे ऐकले तर ते थोडं चांगलं वाटतं. तर त्यामध्ये त्यांनी जर एक म्हटलेलं आहे की मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, पंख होने से कुछ नहीं होता, हौसलों से उडान होती है. तर मला हे फार आवडलेलं आहे आणि मी हे बऱ्याचदा इम्प्लिमेंट करतो सर की नुसतं असं नाही चालत, आतून आलं पाहिजे आणि मग आपण डेव्हलप करू शकतो. आणि जे आपण सोसायटीला देऊन जाणार आहे ना सर, याचं समाधान आणि जे आत्मिक समाधान हे फार वेगळं असतं. आणि आपल्या माध्यमातून मी आजपर्यंत माझे जे को रिसर्चर्स आहेत, जे माझे गाईड्स आहेत सगळे फ्रॉम स्टँडर्ड 1 to PhD, मी सगळ्यांना धन्यवाद देऊ इच्छितो. जी माझी संस्था आहे त्यांनी मला जे एक एन्व्हायरमेंट दिलेलं आहे, एक जो संधी दिलेली आहे, आणि त्या संधीमुळे मी एक इथपर्यंत पोहोचलेलो आहे. आणि मी लोकसत्ताचे पण विशेष आभार मानतो. माझे सर्व फॅमिली मेंबर्स फ्रॉम माय मदर, माय ब्रदर, माय वाईफ, everyone, my friends, those who have supported me, so thank you. आणि आपलेही सुद्धा आभार सर की आपण मला एक संधी दिली. सर भारतात हेच आहे की रिकग्निशन केलं गेलं पाहिजे रिसर्चरचं. जसं आज आपण संधी दिली असे माझ्यासारखे असंख्य रिसर्चर आहेत भारतात, पण त्यांना ना चांगला प्लॅटफॉर्म भेटत ना प्रॉपर संधी भेटत आहे. तर थँक्यू सर, थँक्यू सो मच. खूप खूप छान. मंजिलें उनकी होती की जिनके सपनों में जान होती है, हे वाक्य खूपच छान वाटलं मला. आणि पंख असून उपयोग नाही सर, हो बरोबर आहे की त्या पंखात प्राण ओतले गेले पाहिजे, त्याच्यात प्राण ओतले गेले पाहिजेत आपल्या. आणि जसं ते तुम्ही म्हणालात की डेडिकेशन, डिव्होशन आणि डिटर्मिनेशन या 3 गोष्टी फार महत्वाच्या आहेत, 3 Ds खूप महत्वाचे आहेत. नक्षत्र, मी तुझ्याकडे येतो आहे शेवटचा प्रश्न घेऊन की तुझं शिक्षण वेगळ्या ह्याच्यातलं झालेलं होतं, पण अचानक मग तू अभिनय क्षेत्राकडे कसा काय वळलास आणि त्याचा सुद्धा तू LGBTQ साठी कसा वापर केलेला आहेस तेही सांगतो. ओके, ही एक सॅड स्टोरी आहे. आता शेवट ऑफकोर्स गोड आहे. तर जेव्हा घरच्यांनी मला स्वीकारलं नाही, मला वाटतं मी 18-19 वर्षाचा असताना, माझ्या आयुष्यात एकच सपोर्टर होता, तो म्हणजे माझा बॉयफ्रेंड. आणि आम्ही दोघांनी, टीनेजर बॉयफ्रेंड, तुम्ही 18-19 वर्षात खूप काही बघतात, प्रॅक्टिकली विचार न करता आम्ही खूप स्वप्न सुचवली होती एकत्र. आणि म्हणजे इव्हन मुलं अडॉप्ट करणं वगैरे.
पण माझ्या डेस्टिनीमध्ये खूप वेगळे गोष्टी लिहिल्या होत्या. सो माय बॉयफ्रेंड डाईड इन रोड ऍक्सिडेंट. त्याचा अपघातात मृत्यू झाला रोड ऍक्सिडेंटमध्ये. आणि त्यानंतर मला एक वेगळं नैराश्य आलं. मला रात्री झोपलं की ऍक्सिडेंटचे आवाज यायचे, मी घाबरून दचकून उठायचं. एकदा हेच झालं माझ्या बरोबर. मी उठलो आणि मी मग फेसबुकवर गेलो, कारण की मला कोणाशी बोलायचं होतं. आणि तिकडे असं झालं की एका फेक प्रोफाईलची ऑफकोर्स ती व्यक्ती समलैंगिक होती. आणि ती व्यक्ती म्हणाली, मी तुझ्याशी प्रेम करेन जर तू तुझे न्यूड पिक्चर्स मला पाठवले तर. आणि ते करण्याची माझी तयारी होती, कारण की मला सपोर्टची गरज होती त्यावेळेला. पण ते नाही केलं, मी थांबलो. या संपूर्ण अनुभवावर मी माझी पहिली फिल्म केली लॉगिंग आउट. लॉगिंग आउट म्हणजे त्याच्यानं लॉगिंग आउट या सिच्युएशन मधनं बाहेर पडणं. आणि त्याला इंटरनॅशनल अवॉर्ड मिळालं. मला अनुपम खेर आणि स्लमडॉग चे ऑस्कर विजेते रसल फुकटी त्यांच्यातर्फे ते अवॉर्ड मिळालं. 9 इंटरनॅशनल फिल्म्सला बीट करून मी ऑडियन्स चॉईस अवॉर्ड मिळाला. आणि मी स्वतःला रेकॉर्ड केलं एका छोट्याशा कॅमेरावर स्टँडीवर ठेवून, आणि स्वतःच लिहिली. ती एका दिवसात ती फिल्म रेडी झाली. आणि त्यानंतर मग मागे वळून बघितलं नाही. जनरली ऍक्टिंग करणं हे प्रत्येकाला वाटतं फेमस होणं, पण लहानपणा म्हणजे मी प्रामाणिकपणे हे कबूल करतोय की मी एक सर्वसामान्य साधारण दिसणारा व्यक्ती, ऍक्टर, हिरो वगैरे तर नाही, ऍक्टर नक्की आहे. हिरो बनायची कधी इच्छा नव्हती, नाही तेवढी लायकी करायची माझी इच्छा होती. एकतर गे रोल करण्यासाठी ऍक्टर्स अवेलेबल नव्हते आणि अजूनही नाहीत. मग ते हिंदीमध्ये नाहीत किंवा मराठीमध्येही नाहीत. म्हणजे अजूनही आपण कितीही म्हटलं की आपण मॉडर्न आहोत किंवा आपण डेव्हलप होतोय, फिल्म इंडस्ट्री अजून त्या कोशामधनं बाहेर आलेली नाहीये. मला अनेक लोकांनी सांगितलं, म्हणजे बॉलिवूडमधले किंवा मराठी इंडस्ट्रीमध्ये अनेक लोक आहेत जे समलैंगिक आहेत, जे ओपनखुल्लेपणाने येऊ शकत नाहीत आणि त्यांना त्यांची कारणं असतील, त्यांचं आयुष्य त्यांना. पण मला अनेकदा असं म्हणतात लोक, तू काय केलंस, तुला आता वेगळे रोल मिळणार नाही. मी म्हटलं इट्स ओके. आता जसं मगाशी रसिकाने म्हटलं की अनेक लोक शाहरुख खानला मुंबईमध्ये येतात, हजारो लोक दिवसा येतात, त्याच्यातले किती लोक बनतात. जर मीही असं खोटं मुलीबरोबर रोमॅन्स केला असतं ऑन स्क्रीन आणि प्रिटेंड केलं असतं की मी स्ट्रेट आहे आणि सो कॉल मॅनली आहे आणि बॉडी बिडी बनवली असती, मी एन्जॉय नसतं केलं ते, कारण ते मी नाहीच आहे, यु नो. त्यामुळे मी ठरवलं की मी एका छोट्या सेक्शनला कॅटर करेन, तो गे सेक्शन आहे. आणि आज म्हणजे हजारो फॉलोअर्स झाले. आणि आज जे बिचारी लोक जे मला सांगत होते की तूही शाहरुख खान बनण्याचा प्रयत्न कर, ते बिचारी छोटी छोटी कामं करतात किंवा आपापल्या प्रदेशांमध्ये परत गेले. त्यांच्यासाठी मला वाईट वाटतं, पण मला आनंद आहे की मी तो रस्ता नाही निवडला. आय डिसाइडेड टू बी ऑनेस्ट विथ माय सेल्फ. त्यामुळे ऍक्टिंग करणं कधीच प्लॅन नव्हतं, ते झालं आणि आता मी एन्जॉय करतोय. आणि मला नेहमी शेवटची गोष्ट अशी की नेहमी गिल्ट होतं की आपण आपल्या मातृभाषेमध्ये काही नाही केलं, कारण मराठीमध्येही ह्या गोष्टी पसरल्या पाहिजेत मराठी भाषेमध्ये. तर फायनली आफ्टर डुईंग 20 फिल्म्स, आता मी लवकरच पुढच्या 2 आठवड्यामध्ये माझी पहिली मराठी फिल्म शूट करते, जी या मुद्द्यावर बेस्ड आहे, समलैंगिक मुद्द्यांवर. आणि आय होप अँड देन वी हॅव लॉट्स ऑफ प्लॅन्स टू सेंड इट टू फिल्म फेस्टिवल्स आणि वी आर वर्किंग ऑन इट. तर आनंद होतो. आणि आजकाल मराठी घरांमधनं जेव्हा जातो, म्हणजे शेजारीची हे वगैरे, त्यांना माहित पण नव्हतं आम्ही काय करतो आमच्या आयुष्यामध्ये, पण जेव्हा सांगतात की तुझ्याबद्दल वाचलं, की तुझ्याबद्दल न्यूज मध्ये बघितलं, छान वाटतं. म्हणजे प्रत्येकाला आवडतं असं पॉप्युलरिटी असणं, पण या स्ट्रगल मधनं जाऊन शेवटी मी म्हणते की ते हॅपी एंडिंग मिळवणं, दॅट्स अ डिफरंट फिलिंग विच आय कॅन नॉट एक्सप्लेन. ते मी नाही सांगू शकत शब्दांमध्ये, ते फक्त माझ्या स्माइलमध्ये दिसू शकतं आणि ते खूप ओरिजिनल आहे. थँक्यू. तो आनंद एक शब्दातीत आनंद आहे. आणि म्हणजे अशा एका वेगळ्याच पद्धतीने तू ह्या म्हणजे काय म्हणतो बाय ऍक्सिडेंट तू त्या ह्याच्यातनं म्हणजे ज्या ह्याचं बॉयफ्रेंडचं ऍक्सिडेंटली डेथ झालं आणि त्याच्यानंतर तू ज्या शॉक मध्ये गेला, त्याच्यानंतर ऍक्सिडेंटली तू कुठेतरी ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये आलास, फिल्म मध्ये आलास आणि आता ते तुझं क्षेत्र बनलेलं आहे आणि तू एक मराठी फिल्म घेऊन येतोयस. खूप अभिमानाची गोष्ट आहे. नक्कीच आम्हालाही बघायला आवडेल. खूप खूप शुभेच्छा तुला. रसिका, आता शेवटचा प्रश्न घेऊन तुझ्याकडे येतोय की अनेक तरुणांना म्हणजे ग्लॅमरमुळे किंवा कशामुळे, जसं तू आता म्हणाल की शाहरुख खान बनायला अनेक जण येतात किंवा बच्चन बनायचं असतं, तर अभिनय क्षेत्रात जायची इच्छा असते, परंतु अनेकांना असं वाटतं की या क्षेत्रात खूप अस्थिरता आहे, म्हणजे कधी एकदम खूप अप असतं, कधी एकदम खूप डाऊनफॉल होऊ शकतो. तर त्याच्यामुळे कितीतरी पालक कचरतात म्हणजे अभिनय क्षेत्रामध्ये मुलांना पाठवण्यासाठी, किंवा मुलं वळ जात नाही काही इच्छा असू नये. तर अशा मुलांना किंवा पालकांना काय सल्ला देशील? ओके, मी सल्ला विल्ला देण्यात मी मोठी नाही झाली, पण मला बेसिक असं वाटतं की मुलांनी त्यांचं करिअर स्वतः निवडावं. जर मूल 18 वर्षाचं झालं आणि ते देशात मतभेद टाकू शकणारे, तर त्याच्या करिअरचे चॉईसेस पालकांनी घेऊ नयेत.
टू स्टार्ट विथ. आणि दुसरं असं की जे लोक अभिनय म्हणून किंवा कुठल्याही पद्धतीने या क्षेत्रात येण्यास उत्सुक आहेत, त्या सगळ्यांना पहिली गोष्ट ही लक्षात ठेवण्याची गरज आहे की पैसा आणि फेम हे या क्षेत्राचे बाय प्रोडक्ट्स आहेत, तो मेन प्रोडक्ट नाहीये. बरोबर. तुम्ही आर्टिस्ट आहात, तुम्ही काहीतरी आर्ट आहे, काहीतरी एक्सप्रेस करायला आलात म्हणून तुम्ही या क्षेत्रात आहात. तुम्ही चांगले असाल तर तुम्हाला पैसा आणि फेम मिळेल, आणि कधी कधी तुम्ही खूप चांगले असाल तर ती तुम्हाला 10-1 वर्षांनीही मिळेल, पण ते बाय प्रोडक्ट्स आहेत. पैसाच कमवायचा असेल तर खूप नोकऱ्या आहेत करण्यासारख्या. फेम हवी असेल तर टिकटॉक व्हिडिओजही बनतायत, रील्स बनतायत. ती ना 1 तासाभराची पॉप्युलॅरिटी असते. बरोबर. आणि अशा अनेक मीडियम्स आहेत. काय रस्त्यावरती तुम्ही उघडून धावलात तरी तुम्हाला आता 5 मिनिटाची पब्लिसिटी मिळणार आहे. त्यामुळे फेम हा कधीच प्रोडक्ट नाहीये याचा. तुम्ही आर्टसाठी आला असाल, टेक युअर टाइम, काय एक्सप्रेस करायचं याच्यावर काम करा. पैसाही मिळेल, प्रसिद्धीही मिळेल जर तुम्हाला ते येत असेल तर. नसेल तरीही मला नेहमी असं वाटतं, आणि स्पेशली असे खूप संख्या आहे या लोकांची, की डिसहार्टन होऊ नका. हे नाही आलं तर दुसरं काहीतरी करा. काही सिनेमा किंवा नाटक हेच जग आहे आणि याच्यानंतर सगळं संपून जाईल वगैरे काही नसतं. तुम्ही कदाचित बेटर रायटर असाल, कदाचित तुम्ही बेटर टीचर असाल, यू नेव्हर नो. आर्टिस्टिक जग हेच एक जग आहे असं अजिबात. आता मला खरं तर थँक्यू ही संधी दिलीत. आणि डॉक्टर तुषार नक्षत्र, मला त्या दिवशी असं वाटलं होतं म्हणावंसं, बिंग आर्टिस्ट मला कधी कधी लाज वाटते या सगळ्यांसोबत बसायची सुद्धा, की हे केवढं काम करतायत आणि आम्ही आपलं उगाच कुठेतरी चमकलो आणि मी त्या तरुण तेजांकित मध्ये आलं, असं मला नेहमी वाटतं. की काम करणारी माणसं ही आहेत, ते खरं काम करतायत. त्यांना मी आता डॉक्टर तुषार जावरे जास्त प्रसिद्ध आहेत का मी जास्त प्रसिद्ध आहे यांनी फरकच पडत नाही. त्यांचं काम महान आहे, मला त्या कामापर्यंत पोहोचायला. सी, दिस इज व्हॉट हॅपन्स. माझं क्षेत्र मला प्रसिद्धी जास्त देतं, पण कारण ते 10 ठिकाणी दिसतं. याचा अर्थ मी किंवा माझ्यासारखे अनेक जण चांगलं काम करतच आहेत असं नाहीये. तुम्ही टीव्ही ऑन केलात की नट दिसणारच आहेत. हा या क्षेत्राचा प्रॉब्लेम आहे. त्यामुळे चांगलं वाईट सगळं विकलं जाते. त्यामुळे मी अनेकांना असं सांगते की हेच जग नाहीये. एक आर्टिस्ट आहात की नाही ठरवा आणि मग या फील्डमध्ये. थँक्यू. थँक्यू. खूप छान. म्हणजे की तुमचे विचारांशी तुम्ही प्रामाणिक राहायला पाहिजे, आणि जर मुलांना खरोखर जायची इच्छा असेल तर पेरेंट्सनी पण त्यांच्या मागे उभं राहायला पाहिजे. आणि ह्या क्षेत्राचा जर विचार करायचा असेल तर मेन तुम्हाला आर्टिस्ट बनायचं ह्या ध्येयाने तुम्ही जायला पाहिजे, आणि त्या ध्येयाशी तुमचं कुठेतरी डेडिकेशन आणि डिव्होशन पाहिजे आहे. ते गेला 1.5 तास आपण तिघांशी खूप छान चर्चा केली, खूप छान गप्पा मारल्या, आणि त्या गप्पांमधनं एक दिसलं असेल की या तिघांचंही त्यांच्या विचारांशी, त्यांच्या क्षेत्राशी जे 3 Ds तुषार जावरेंनी सांगितले की डेडिकेशन, डिव्होशन आणि डिटर्मिनेशन, हे तिन्ही Ds तिघांचेही त्यांच्या क्षेत्राशी, त्यांच्या विचाराशी आहेत. आणि हेच कुठेतरी आजच्या या संवादातनं मिळालेलं भागध्येय असं आपल्याला म्हणता येईल. विंदा करंदीकरांची एक छान कविता आहे की देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. तर आता आज ह्या तिघांनी आपल्याला भरभरून त्यांच्या अनुभवातून, त्यांच्या सगळ्या या गप्पांमधून भरभरून दिलेलं आहे. तर आपणही ते सगळं भरभरून घेऊया. त्यांचं डेडिकेशन, त्यांचं डिव्होशन आणि त्यांचं डिटर्मिनेशन, या 3 Ds घेऊन आपण हा संवाद इथेच थांबवूया. तुम्ही तिघही जण आपला अमूल्य वेळ देऊन या चर्चेमध्ये सहभागी झालात, याबद्दल तुमच्या तिघांचेही मानस आणि मनोदय परिवारातर्फे पुन्हा खूप खूप धन्यवाद. थँक्यू सर. आपण संधी दिली आम्हाला त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. कार्यक्रम संपला. बेस्ट विशेष फॉर युअर नेक्स्ट जर्नी. थँक्यू. आपण आपल्या तिघांशी संवाद आपला असाही कायम चालू राहील. येस शुअर सर, डेफिनेटली. यस. खूप खूप धन्यवाद. कार्यक्रम संपला. थँक्यू.